सर. सरांना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार, कुबल मॅडम, दळवी सरांना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर, आज षोडश वर्ग म्हणजेच आपले 16 डिव्हिजनल चार्ट्स आहेत. ही अशी एक पॉवरफुल टेक्निक आहे की वैदिक ॲस्ट्रोलॉजी मधली, की त्याच्यावरून आपल्याला एखाद्या जातकाचा ह्याचं स्वरूप, खरं स्वरूप पत्रिकेचं आपल्याला समजू शकतं. आणि वेगवेगळ्या आपण जातकाच्या लाईफमधल्या एरियांमध्ये आपण फोकस करू शकतो या षोडश वर्गाच्या साहाय्याने. तर आज आपल्याला सर त्याविषयी माहिती देणार आहेत. तर सरांना मी विनंती करते की आजच्या लेक्चरला त्यांनी सुरुवात करावी. थँक यू सर. थँक यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम, स्वागत आहे तुमचं. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपले मान्यवर जे आहेत त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर. सर्व आदरणीय. हा बोला. सर बघा ते स्क्रीनवर एक मिनिट थांबा. तुम्ही जे बोलला विचारू दे ना. एक मिनिट. मेघा पंढरपूरकर कोण आहेत? घेतलं कोणी आपण? काय माहिती कोणी घेतलं. मेघा पंढरपूरकर, जरा सरांना ओळख द्या आपली. हॅलो. हा, सरांना कोण ओळख बोलताय द्या. आपण? हा, मी मेघा पंढरपूरकर बोलतेय सर. कुठून? पुण्यामधूनच. तुम्हाला ही लिंक कशी मिळाली? ग्रुपवर आली आहे सर माझ्या. तुम्ही इकडच्या आहात ना? तुम्ही पंढरपूरच्या. कोरडे सरांच्या बरोबर आहेत ना? काय काय? कोरडे सरांबरोबर आहात त्यात ना? नाही नाही नाही. मग माझ्या ग्रुपवर आली होती अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीच्या ह्याच्या मार्फत. आहात का तुम्ही तिकडे? हो. अच्छा, ठीक आहे. काही काही प्रॉब्लेम झालाय का सर? नाही नाही, काही नाही. तुमच्याच नावाने कोणतरी दुसरं पण तिथे ऍड होतंय म्हणून. अच्छा अच्छा. नाही नाही, मग ते माझ्या मिस्टरांनी कदाचित हे केलं होतं असेल. कारण काय झालं सर, माझ्या मोबाईलमध्ये झूम ऍप नाहीये, म्हणून मी ती लिंक मिस्टरांना व्हॉट्सअप केली होती. 9 दुसऱ्या नंबरवरून आहे का? 97 पासून जो स्टार्ट होतोय नंबर. इथे नंबर दिसत नाही, इथे तुमचं नाव दिसतंय. ठीक आहे, होय हरकत का? नाही. मग त्यांना मी हे करायला सांगते. नाही नाही नाही, राहू द्या. आता काही नाही, तुम्ही आता बोललात ना, बस झालं. बर ठीक आहे. बर बर. थँक्यू सर. सर, तुमचा लास्ट टाइमचा मी ते ह्याचंही झुबूचं पण हे केलं होतं सर, अटेंड. ठीक आहे, हरकत नाही. युअर वेलकम. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. चव्हाण मॅडम, स्वागत आहे तुमचं. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर. नमस्ते. कुलकर्णी कधीपासून वाट बघताय माहितीये का? नमस्कार मॅडम. हो काय? हो, मग मन लागत नाही. बरं, ठीक आहे, चला, हरकत नाही. नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला बराच उशीर झालाय. तर एनिवे, आता महत्वाचा भाग असा आहे की आज आपला षोडश वर्गाचा आरंभ आहे. तर षोडश वर्गातला पहिला आरंभ जो असतो तो त्या ठिकाणी आपण ज्येष्ठान कुंडली पासून घेणार आहोत. ज्येष्ठान कुंडलीचं महत्व सगळं काही रीतीने सांगितलं जाईल. आणि त्या ह्याच्यामध्ये अगोदरचा जो सब्जेक्ट असतो, एक मिनिट, तर त्या ह्याच्यामधून 16 कुंडल्यांचा जो भाग आहे त्याच्यावरती आपण विचार करणार आहोत. आता याच्यामध्ये थोडीशी सूचना देतो तुम्हाला की वक्री ग्रहाबद्दल किंवा मार्गी ग्रहाबद्दल कुठल्याही याच्यामध्ये एखादा ग्रह असेल तर थोडस नियमाला समजून बघा. शनीसारखा वक्री ग्रह हा साधारणतः एका वेळेला एका राशीमध्ये 410 दिवस साधारणतः असतो. तर त्या दरम्यान जी मुलं जन्माला येतात किंवा ज्या व्यक्ती जन्माला येतात तर त्यांच्या भविष्यामध्ये काही फेरबदल होईल का, हा पहिला भाग जाणून घ्या. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा फेरबदल होणार नाही. कळलं का? कारण का की वक्री ग्रह हा सुद्धा फलादेश देतो, हे निश्चित आहे. फक्त तो कुठल्या गतीमध्ये आहे आणि तो माघारी चाललेला आहे, तर तो सेकंड स्ट्रोकला येताना जर एखाद्या ग्रहावरून जात असेल तर त्याच वेळेला त्याचा सेकंड स्ट्रोक पुन्हा त्या जातकाला भोगावा लागतो, असा हा नियम आहे. कारण का की 410 दिवस जर एका राशीमध्ये शनी महाराज जर वक्री होत असतील
तर सगळ्यांना ते 410 दिवसामध्ये जन्मलेले लाखो लोक असतील तर त्यांना वाईटच फलादेश मिळेल असा भाग नाही, तो मनातून काढून टाका. फक्त त्याचं जे काही दिखाव असतो की बाबा तो वक्री ग्रह आहे, तो दर्शवण्यात आलेला आहे. कळलं? फलादेशामध्ये कुठल्याही तऱ्हेचा तफावत येत नाही. राहिला गुरुचा भाग. गुरु हा साधारणतः एका राशीमध्ये 160 दिवस वक्री असतो, येऊन जाऊन. तर अशा वेळेला सुद्धा गुरुचा फलादेश वाईट मिळेलच का, तर असं मनामध्ये आणू नका. कारण का की शेवटी तो ग्रह आहे, तो फक्त आपल्याला इथे दर्शवला जातो की ग्रह हा वक्री आहे. मग आणि इत्यादी जे सगळे ग्रह असतील तर त्या ह्याच्यामध्ये मंगळासारखा ग्रह प्रत्येक 3 वर्षानंतर एका राशीमध्ये विराजमान असतो. तर त्यावेळेला तो 6 महिने वक्री मार्गी स्तंभी हा तशाने प्रवास करत असतो. त्याच्यामध्ये मंगळा हा रवीच्या समोर किंवा षडाष्टक योगात असेल तर त्याच वेळेला तो वक्री आणि दीर्घकाळ वक्री एकाच राशीमध्ये होतो. हा नियम आहे. हा आता पाठांतर करून ठेवा. कारण का की सारखं सारखं मी स्पष्टीकरण देणार नाही, त्याच्यामध्ये मजा येत नाही. तर म्हणून तुम्हाला हा मुख्य सूचना जी आहे ती केलेली आहे. आता आपण बघणार आहोत की त्या ह्याच्यामध्ये आपल्याला षोडश वर्गाचं हे करायचंय. मुकेश भाऊ, तुम्ही कुंडली जरा शेअर करा. तुमच्याकडे आहे ना कुंडली? होय सर. लग्नाची लाव की द्रष्टांकाची लाव? हा नाही, लग्नाची लावा, हरकत नाही. पहिला लग्न सगळ्यांना पत्रिका पाठवलेली आहे, तर द्रष्टांत लावली तरी चालेल किंवा लग्नाचं लावली तरी चालेल. बघ आता हे लग्न जे आहे हे तूळ लग्न आहे. तर मी तुम्हाला थोडस सांगतो की द्रष्टांत कसा काढायचा. तर तूळ लग्न असेल तर पहिला द्रष्टांत तूळ आणि दुसरा आहे तो कुंभ. त्याच्यामध्ये जे तत्व असेल त्या तत्वाला अनुसरून द्रष्टांत तयार होतो, निर्माण होतो. आणि तशाच पद्धतीने ग्रह सुद्धा तसेच असतात. आता त्या ठिकाणी तूळ लग्न जे आहे ते 10°46 कलेलं आहे. तर त्या ठिकाणी स्वाती नक्षत्रातलं दुसरं चरण आहे. कारण जोपर्यंत 10° एखादं लग्न जे भोगत नाही तोपर्यंत दृष्टिकोन बदल होत नाही. म्हणजेच काय की इथे स्वाती नक्षत्राचं प्रथम चरण जर असेल तर तुळेला ते तूळ दृष्टिकोन मध्येच येतं. पण इथे जो तुळेला आलेला आहे तो कुंभ दृष्टिकोन आलेला आहे. इथपर्यंत लोकांना कळलं का? सांगा. होय सर. हा म्हणजे इथे फक्त 10° हे लग्न आपल्याला सूचित करतं की ते त्याच दृष्टिकोनामध्ये असेल. पण 10°46 दृष्टिकोन बदललेला आहे, तो कुंभ झालेला आहे. 10°1 कला जरी असेल तरी सुद्धा दृष्टिकोनामध्ये बदल होईल. आणि दृष्टिकोनाची जी स्थिती आहे तर ज्या लग्नामध्ये आपण जन्म घेतो त्याचे 10° प्रथम त्याला मान्यता असते. जसं उदाहरणार्थ की एका वेळेला समजा ऋषभ लग्नामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली तर पहिल्या 10° म्हणजे कृत्तिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणापर्यंत तिथे ऋषभ दृष्टिकोन असतो. मग कन्या सुरू होतो, मग मकर सुरू होतो. असा हा नियम आहे. आता मुकेश भाऊ त्या ठिकाणी दुसरी कुंडली लावा तुम्ही आणि आपण दृष्टिकोन म्हणून त्याचा फलादेश करू. बघा आता इथे जी पत्रिका लावलेली आहे ती तुम्हाला दिसते किंवा तुमच्याकडे पत्रिका आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तिथे दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे. तो कुठला आलाय? कुंभ आलेला आहे. बरोबर आहे की नाही? मग आता हा कुंभ दृष्टिकोन जर आला असेल तर कसा आला, तर मुळामध्ये आपल्याला पाहायचं आहे की खरोखर जातकाच्या याच्यामध्ये बदललेला ग्रह आहे का, तो कुठपर्यंत आलेला आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर उदाहरणार्थ आपण बघितलं तर लग्न स्वातीच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. तर तो कुठून आला हे पहिला इंडिकेट केलेला आहे की तो तूळ राशी मधला त्या ठिकाणी स्वाती नक्षत्राचं दुसरं चरण आहे. कळलं का? आणि तो जो दृष्टिकोन आहे तर त्या ह्याच्यामधून आपण जर पाहिला तर तो त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडतो. प्रत्येक तत्वामध्ये 3 दृष्टिकोन असतात. मग अशा वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की 10°46 कला ही तुळेमधली आहे. आता आपण सूर्याकडे गेलो पहिल्यांदा, तर सूर्य हा ग्रह मीन राशीमध्ये 10°53 कला आहे. तर मीन राशीला पहिला दृष्टिकोन कुठला? तर आता आपण इथे पाहिलं तर सूर्य हा कर्क दृष्टिकोन मध्ये आहे. तर तो कसा आहे? तर त्या ठिकाणी पहिला मीन आणि मग दुसरा येतो तो कर्क येणार. कळलं का? मी जे लग्न असेल, ज्या भावामध्ये एखादा ग्रह असेल, ज्या राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर तिथे सूर्य हा मीन राशीमध्ये मूळ कुंडलीत असून
तो 10° 53 कलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी मीनेनंतर येणारा जो द्रष्टान आहे तो कर्क आहे. मग आता आपल्याला इथे पाहता येतो की कर्क राशीमध्ये सूर्य आहे का, तर पहा आहे. चंद्र हा जो आहे तो कन्या राशीमध्ये पहिल्या द्रष्टानामध्ये, चंद्राला पहिला द्रष्टान कन्या. आता कन्या राशी मधला पहिला द्रष्टान कुठला, तर कन्या, म्हणून चंद्र हा द्रष्टांमध्ये कुठला आला, तर कन्या राशीमध्ये आला. कळलं, कन्या द्रष्टांमध्ये आला. मंगळ हा तूळ राशीमध्येच आहे आणि तो त्या ठिकाणी 59 कलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर स्वाती नक्षत्रामध्ये पहिल्या द्रष्टांमध्येच तो आहे. आता तो त्या ठिकाणी मंगळ आपल्याला पाहता येतो. तर मंगळ या ठिकाणी स्वाती नक्षत्राच्या पहिल्या चरणात असून 7:59 दाखवलेला आहे. तर त्या ठिकाणी तो पहिला द्रष्टानच तूळ येतो. बुध हा ग्रह 14° कुंभ द्रष्टांमध्ये आहे, शततारका नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये. तर बुध ग्रह हा शततारका नक्षत्राच्या याच्यामध्ये आपण जर पाहिला तर तो मिथुन याच्यामध्ये येतो, कारण का कुंभेनंतर पहिला द्रष्टान वायू तत्वाचा मिथुन. म्हणून गुरु हा जो आहे तो कर्क राशीमध्ये आहे 1°3 कलेला. तर कर्केला पहिला द्रष्टान कर्क, म्हणून त्या ठिकाणी तो सूर्ययुक्त दर्शवलेला आहे. त्यानंतर शनी ग्रह 9-17 मीन राशीमध्ये आहे, तर पहिला द्रष्टान मीन. तर शनी मीन राशीमध्ये आहे का, पहा तिथे मीन राशीमध्ये आहे. कळलं. राहू 15°29 कलेला भरणीच्या नक्षत्रामध्ये पहिलं चरण आहे. याचा अर्थ राहू हा कुठल्या द्रष्टांमध्ये असेल, तर त्या ठिकाणी सिंह द्रष्टांमध्ये आहे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर राहू हा मेषेल आहे, दुसरा द्रष्टान जो आहे तो सिंह, तिसरा जो आहे तो धनु. केतू हा 15° तुळेला आहे, स्वाती नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये आहे. तर केतू हा बरोबर कुठे आला, तर कुंभ द्रष्टांमध्ये आला. अशा तऱ्हेने द्रष्टांची ओळख आहे. आणि पुन्हा एकदा परत रिपीट करतो, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्याबद्दलचा षोडश वर्गामध्ये विचार केलेला नाही. तर कृपया मध्ये कोणीही अशा तऱ्हेने विचार करू नये आणि प्रश्न विचारू नये. फक्त नवग्रहाचं आणि लग्नाचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला द्रष्टांमधून काय पाहायचं आहे हे व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे द्रष्टान कुंडली जी आहे ती भ्राताकारक म्हणून तिथे तृतीय स्थानाचा संबंध येतो. म्हणून त्या ठिकाणी एकूण म्हणजे एका राशीमध्ये 3 द्रष्टान आहेत. तर आपल्याला असं बघायला पाहिजे की 12 राशीमध्ये एकूण किती द्रष्टान असतील, तर 36. आता त्यामध्ये इथे कारग्रह द्रष्टांचा कोण आहे, तर कारग्रह आहे मंगळ. कारण ती भ्राताकारक कुंडली असल्यामुळे सहोदरों का जीवन और स्वास्थ्य म्हणजे भावंडा संदर्भातील जीवन, हे लक्षात घ्या, भावंडा संदर्भातील जीवन ह्याचा उल्लेख तिथे केलेला आहे. अशा वेळेला आपल्याला फलादेश देते वेळी तुम्हाला फक्त भावंडा संदर्भातच विचार करायचा आहे. भावंडाच्या पत्नीबद्दल विचार केला तरी काही काही लोक असं समजतील की 4 भावंड आहेत, त्या संदर्भातील कुठलं तरी सांगा. तर त्यामध्ये 4 असतील तर 4चं नावं विचारायची आणि त्यांच्या राशी विचारात घ्यायच्या आणि त्याप्रमाणे लग्नाची निवड करायची आणि त्याच्यावरती जी ग्रहस्थिती असेल त्याच्यावरून आपल्याला त्याचा फलादेश द्यायचा असतो. असा हा षोडश वर्गातील नियम आहे. पहिला नियम सगळे समजावून घ्या, मध्ये हस्तक्षेप करू नका कृपया, कारण चांगलं शिकायचं आहे, चांगलं ज्ञान मिळवायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी जे काही आहे तर ते पाहते वेळी आपल्याला भावंडांसंदर्भातील जो काही फलादेश असेल त्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. तर आतापर्यंत मी जे सांगितलेलं आहे त्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का, तर विचारा. काही कोणाला प्रश्न आहेत? सर, हा बोला. तर मला एक शंका, सुरुवातीचं मी ऐकलं सगळं पण माझं जरा जम्बिंग झालं. तुम्ही 7 अंशाचा 10 अंशापर्यंत एक सांगितलं ना पहिला दृष्टांत. हो 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 हो. त्याच्यापुढे एक 46च्या वर विकला 46च्या वर झाल्यानंतर तो दुसरा धरायचा, कारण टोटल 3 दृष्टांचे हे आहेत, भाग आहेत. हो, आता कसं आहे मॅडम, सांगतो मला की लग्न हे तूळ राशीमध्ये आलेलं आहे हो. आणि तूळ राशीमध्ये त्याने 10 अंश ओलांडलेले आहेत. हा. आता तुम्हाला कल्पना आहे की 10 अंशाला मुळातच स्वाती नक्षत्र आहे. होय. कळलं का? कारण का की पहिल्यांदा 3 अंश 20 कला चित्रा, 6 अंश 40 कला चित्रा आणि 6 अंश ते 40
10 अंश स्वाती. म्हणजे त्याच्यामध्ये 2 चरण जी तूळ राशी मधली आहेत ती चित्राची आहेत. होय. कळलं का? आणि त्याच्यानंतर स्वातीला सुरुवात होते तेव्हा त्या ठिकाणी जो स्वाती नक्षत्राचा पहिला दृष्टांत जो आहे तो तूळच आहे. आता जर समजा एखादी व्यक्ती जर कुंभ लग्नामध्ये जन्माला आली असती तर त्यावेळेला ते लग्न किती अंशाचं असेल, तर समजा तुम्ही असं विचारलं की 10 अंशाच्या आतलं लग्न आहे किंवा 10 अंशाच्या पलीकडचं आहे, तर 10 अंशाच्या पलीकडे येणारं जे लग्न आहे देशपांड मधलं ते मिथून येईल. 10 अंशाच्या पुढे म्हणजे एक विकलेने पण कदाचित तिथे लग्नामध्ये बदल होतो रेशकांडच्या. मग जर समजा त्या ठिकाणी 29 अंशाला कुंभ लग्नामध्ये जर दृष्टांत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुंभेला तिसरा दृष्टांत कोणता, तर त्या ठिकाणी तूळ. कुंभेला पहिला दृष्टांत कुंभ, दुसरा जो आहे तो मिथून, तिसरा जो आहे तो तूळ. अशा तऱ्हेने तुम्हाला पुढे जाऊन त्याची कुंडली बनवताना तो उपयोग करून घ्यायचा. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हल्ली रेडीमेड सगळं मिळतं, म्हणून कुंडली बनवण्याच्या ह्याच्यामध्ये पडू नये. आता इथे शनी अस्त म्हणून सांगितलेला आहे, दर्शवलेला आहे शनी. कारण का की शनी हा मीन राशीमध्ये मीन दृष्टांमध्ये दर्शवतो, पण मूळ शनी जो आहे तो सुद्धा मीन मध्ये आहे आणि सूर्य सुद्धा मीन मध्येच आहे. सूर्य 10 अंशाला आहे आणि शनी 9 अंशाला आहे, म्हणून त्याचे मार्क केलेला आहे की तो अस्त आहे. मंगळ हा वक्री आहे आणि तो वक्री असल्यानंतर मीन राशीमध्ये आणि तूळ राशीमध्ये षडाष्टक योग होतो आणि तो मृत्यू षडाष्टक आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की सूर्यापासून षडाष्टक योगामध्ये मंगळ हा 3 वर्षातून एकदा जातो, म्हणून त्या ठिकाणी तो वक्री म्हणून दर्शवलेला आहे. त्या वक्री ग्रहाचं फलादेश सुद्धा जसंच्या तसंच जातकाच्या जीवनात मिळत असतं. फक्त त्याचे अंश असतात, त्याच्यावरती नवमास ठरला जातो आणि त्या नवमासाचं फलित आपण जेव्हा एखाद्या वेळेला करतो तर त्याला विचार करायचा आहे. पण वक्री किंवा मार्गी किंवा अस्त हा संबंध फक्त सूर्याच्या गतीवरती अवलंबून असतो की त्या ग्रहापासून सूर्य हा किती अंशावरती आहे त्याच्यावरती त्याचं हे केलं जातं की तुम्हाला तो वक्री आहे का मार्गी आहे का अस्त आहे. पण अस्त जरी ग्रह असला तरी सुद्धा त्या ठिकाणी फलादेशामध्ये काहीही फरक पडत नाही. बऱ्याच वेळेला शुक्र आणि रवी हे सूर्यासोबत असतात, बुध आणि रवी हे एकत्र असतात, तर त्यावेळेला बुध अस्त झाला तर निर्बुद्ध माणूस जन्माला येईल का असा विचार करा. त्याला बुद्धिमत्ता असते, सगळं काही असतं, म्हणून बुध असताय म्हणून चुकीचा फलादेश देण्याचा प्रयत्न करू नये. त्याची सगळं काही फलादेश आहे तो तिथे मिळतोच जातकाच्या जीवनामध्ये. बरं, आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? थँक्यू सर. ओके, यू आर वेलकम. थँक्यू. सर हा बोला. ऍक्च्युली मी आता क्लिअर केलं मिस्टरांशी बोलून. थोडं हा. विषयांतर होतंय, पण त्यांनी बरं. नाही जॉईन केलेलं, तर तुम्ही ठीक आहे. प्लीज चेक करा माझ्या नावाने कोण दुसरं आहे का नाही, नाही. काय असतं माहिती सांगतो मॅडम हा. तुम्हाला. तुम्ही काय मनात हे करू नका. नाही सर, मला काय म्हणायचंय म्हणजे हे बरोबर नाहीये. म्हणजे एखाद्याचं नाव वापरून जर कोणी दुसऱ्यांचं नाही, बरेच लोक म्हणजे असं करतात, बरेच लोक करतात असं. कारण काय की इथे आपला वर्ग जो असतो ना, काही आमचे नोन लोक आहेत, तर ते काय करतात की आता मगाशी मी मोटोरोला सांगितलं, तुम्ही नव्हतात त्यावेळेला, तर ते बेळगावचे आहेत, ते डॉक्टर साहेब आहेत, त्यांनी नाव लिहायला पाहिजे. मग आम्ही विचारतो बाबा तुमचं नाव काय. काही काही लोक नाव टाकत नाही, नंबर टाकतात. तर हरकत नाही, नो प्रॉब्लेम, यू आर वेलकम. नाही मला फक्त एवढंच क्लिअर करायचं होतं की त्यांनी नाही जॉईन केलं आणि दुसरं जर ठीक आहे, कोणी मग दुसरं करत कोणतरी असेल ना. नाही करतात लोक जॉईन, दुसऱ्या नावाने पण करतात, काही डमी लोक असतात. पण मग आणि नाही कसं आहे, दुसऱ्याचं नाव खराब होतं ना सर. आता समजा माझं नाव इथं आलं, चुकून 2 ऍडमिशन झाले, मग ते नाव खराब होतं ना सर. खरी गोष्ट आहे आणि तुमचं, नो प्रॉब्लेम. नो आणि प्रॉब्लेम. मग म्हणजे मला आवड आहे म्हणून मी जॉईन करते आणि मी आहे तुमच्या वेदांत ज्योतिषच्या ठीक आहे, ग्रुपमध्ये आहे. हो हो. फक्त हे चव्हाण असं मॅडमचा ग्रुप आहे. मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला कोणाचं. नाही नाही, बिलकुल नाही, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. ओके सर, थँक्यू. यू आर वेलकम. बरं, आता हे कळलं का तुम्हाला सगळं? सगळ्यांना आता आपण रीडिंग करायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये फक्त बोला, काय विचारायचं आहे कोणाला? सर अजूनही 2 लोकांनी नाव नाहीये दिलेलं बघा तुम्ही, म्हणजे चेक करू जाऊ द्या, शकता. चला आता काय हरकत नाही. ठीक आहे.
ठीक. जर त्या OnePlus वाल्या मॅडम ओळखीच्या आहेत आणि दुसरे ते जे दुसरं आहेत ते रिअलमी ओळखी आहेत. कोणतरी आहे. हा ते पण काय ते येतात, त्यांना पण कळलं पाहिजे नाव लावायचं. बरं ठीक आहे. मुकेश भाऊ पत्रिका लावा, कुठे गेली? ग्रेड कसं सांगणार? बरं, आता आपल्याला सुरुवात कशी करायची हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कारक ग्रह जो आहे तो आहे मंगळ. कारक ग्रह रेशकांड कुंडलीचा प्रत्येक कुंडलीला कारक ग्रह म्हणून सांगितलेला आहे. तर कारक ग्रह हा मंगळ आहे. आता भावाच्या बद्दलचा कारक ग्रह मंगळ आहे, त्याची स्थिती ही आपल्या ह्या पत्रिकेमध्ये कशी आहे, तर त्याच्या जीवनामध्ये कलह होईल का, हा त्रास होईल का? पुन्हा सांगतो, मंगळ हा वक्री आहे तिथे, तर त्याच्याकरता वक्रीचा फलादेश वगैरे काही समजू नका. वक्री ग्रह हा होत असतो, जात असतो. बरं, दुसरा भाग असा आहे की त्यामध्ये आपल्याला पाहिलं पाहिजे की इथे लग्नेश हा जो आहे हा कुठे बसला आहे, तर तो मीन राशी मीन रेशकांडमध्ये धनस्थानामध्ये आलेला आहे. जातकाच्या भावाला कोणत्या तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतील याबद्दलचा जर आपल्याला विचार करायचा असेल, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कौटुंबिक जे काही प्रश्न असतील ते प्रश्न जास्ती करून भावंडांमध्ये निर्माण होतील आणि त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनात काही संघर्ष होण्याची शक्यता आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक ग्रह हा निवड करून आपापल्या दृष्टांमध्ये आलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की कारक ग्रह हा मंगळ हा भाग्यस्थानामध्ये आहे. तर भाग्यस्थान जर मंगळाला प्राप्त होत असेल तर त्या ठिकाणी हे मंगळ हा कष्टकरी ग्रह आहे. त्यामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये मूळ कुंडलीमध्ये लग्नामध्येच मंगळ असल्यामुळे त्या ठिकाणी तो भाग्यस्थानामध्ये विराजमान झालाय ऍज पर द डिग्री, म्हणून त्या ठिकाणी तो भाग्यात आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये मंगळ हा सतत कार्य करणार आहे आणि भावंडांचं जे नशीब असेल तर ते निश्चितच कष्टमय असण्याची शक्यता आहे. जातकाचा भाऊ जर नोकरी करत असेल तर तुम्हाला षष्ठस्थानामध्येच विचार केला पाहिजे. तर त्या ठिकाणी सूर्य गुरुची युती ही षष्ठस्थानामध्ये आहे. तिथे गुरु हा दृष्टांमध्ये उच्चीचा झालेला आहे. जेव्हा एखादा ग्रह षोडश वर्ग किंवा षडवर्गामध्ये ज्या वेळेला उच्चीचा होतो त्यावरती पण एक प्रकारे राजयोग तयार होतो आणि त्याचे गुण पण आपल्याला मूळ कुंडलीतून पाहता येतात. तर तो ग्रह दृष्टांमध्ये उच्चीचा झालाय, याचा अर्थ की जातकाच्या कुंडलीमध्ये गुरु हा मूळ कुंडलीमध्ये सुद्धा आणि दृष्टांमध्ये सुद्धा उच्चीचा आहे. तर निश्चितच गुरु हा भाग्याचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे आणि तो विराजमान आहे षष्ठ स्थानामध्ये, नोकरीच्या स्थानामध्ये. म्हणजेच काय की तो सूर्ययुक्त झालेला आहे. तर सूर्य हा मुळातलाच मीन राशीत आहे आणि गुरु तिथे आलेला आहे, म्हणून तो तिथे अस्त म्हणून समजला जाणार नाही, कारण का तो भिन्न भिन्न राशीतून आलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला भावंडाच्या बाबतीमध्ये नोकरी हा जर विचार करायचा असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जातक हा चांगल्या पदावरती नोकरीला असण्याची शक्यता दर्शवली जाते. म्हणजे निश्चितच जातक हा जो आहे तो त्या ठिकाणी चांगल्यापैकी त्याचा भाऊ नोकरीला असेल. आता ह्यामध्ये मंगळ आणि सूर्य ह्यांचा केंद्रयोग दृष्टांमध्ये झालेला आहे. त्यामुळे ह्याचं वडिलांशी यदा कदाचित पटणार नाही. मंगळ आणि सूर्य जेव्हा पण केंद्रयोगात असतात त्यावेळेला वडील आणि स्वतः मंगळ यांचं एकमेकाशी चांगलं जमत नाही. तर हा मुलगा जो असेल तर त्या ठिकाणी गुरु आणि सूर्याची युती आहे. वडिलांपासून निश्चितच लाभ मिळवेल, कारण का की गुरुयुक्त सूर्य झालेला आहे असल्यामुळे. आता दोघांनी षष्ठस्थान मिळवलेलं आहे. मग आता अशा वेळेला तो गुरुच्या सुद्धा केंद्रयोगात आहे. तर त्यावेळेला तुम्हाला जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न जे आहेत ते उत्पन्न होतील, कारण मंगळ हा त्या ठिकाणी केंद्रयोगात असल्यामुळे. आता भाग असा झाला की तिथे आपण शनी पाहिला तर तो मीन दशकांमध्ये आहे आणि तो लग्नेश आहे. तर लग्नेश म्हणजे भावंडांवरती बऱ्याचशा गोष्टीचा ज्याला आपण म्हणतो ताण, हा कौटुंबिक ताण येण्याची शक्यता दर्शवली जाते. म्हणून त्या ठिकाणी फलादेश देतेवेळी तुम्ही त्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग जातकाच्या जीवनामध्ये जर त्याच्या भावाच्या पत्नीबद्दल
वाक्य पुन्हा ऐका. भावाच्या पत्नीबद्दलचा फलादेश द्यायचा असेल तर द्रष्टांमध्ये राहू आणि शुक्र हे दोघंही सिंहद्रष्टांमध्ये आलेले आहेत. जेव्हा ते सिंहद्रष्टांमध्ये आलेले आहेत याचा अर्थ ते मूळचेच अग्नितत्वामध्ये असतील. वाक्य पुन्हा ऐका. राहू आणि शुक्राची युती ही अग्नितत्वाच्या द्रष्टांमध्ये झालेली आहे, तर त्यांची मूळची बैठक सुद्धा अग्नितत्वामध्येच असेल. तर उदाहरणार्थ शुक्र मेषेला आहे आणि राहू सुद्धा मेषेलाच आहे, त्याच्यामुळे अग्नितत्वामध्ये झालाय. केतू आता आपण जर बघितलं तर तो काही शुक्राच्या युतीमध्ये नाही. म्हणजेच काय की राहू शुक्राची युती ही परमिटेड नाही भावाच्या कुंडलीमध्ये. म्हणून त्या ठिकाणी राहू शुक्राचं फलित करते वेळी जातकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी त्याच्या संसारामध्ये ह्या चुकीच्या होण्याची शक्यता दर्शवली जाते. जर आपल्याकडे एखादी व्यक्ती आली आणि तिने आपल्या भावंडासंदर्भात काही विचार करायचा प्रयत्न केला, विचारायचा, तर त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की यदा कदाचित तुमच्या भावाच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. जर भाऊ अविवाहित असेल आणि त्याला पुढे जाऊन विवाह करायचा असेल असं जर त्याला वाटलं, त्याने विचारलं, तर त्यावेळेला तुम्ही त्याला सुचवा की बाबा अशा वेळेला तुला असं सांगितलं जाईल की लग्न करतेवेळी थोडीशी दखल घेणे आवश्यक आहे. कारण का की दोन्ही ग्रह मूळ कुंडलीमध्ये सुद्धा एकाच तत्वात एकाच राशीत असल्यामुळे ते ज्येष्ठांमध्ये सुद्धा एकाच तत्वात आलेले आहेत. त्यांच्यामध्ये ती युतीच आहे. म्हणून जातकाच्या जीवनामध्ये भावंडाच्या वैवाहिक जीवनात बरेचसे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता दर्शवली जाते. आता हा फलादेश जातकाच्या अगोदरचा भाऊ किंवा जातकाच्या नंतरचा भाऊ, जर जातकाने विचारलं, पहिल्यांदा असं सांगायचं की तुम्ही जातकाचा कुठलं भावंड पाहायचं असेल तर पलीकडचं अलीकडचं जे असेल ते मोठा भाऊ का छोटा भाऊ, मग त्यावरती तुम्हाला विवेचन करणं भाग आहे. जातक शिक्षित असेल आणि कुठल्या शाखेचं शिक्षण घेतलं असेल असा जर प्रश्न आला तर वायू तत्वामध्ये बुध आहे आणि वायू तत्वामध्येच मंगळ आहे. याचा अर्थ बुध हा ड्रॉइंग डिझायनिंगचा पण कारक आहे, तसा मंगळ इंजिनिअरिंगचा कारक आहे. तर यदा कदाचित जातक हा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कार्यरत असण्याची शक्यता दर्शवली जाईल. आता इथपर्यंत जो फलादेश तुम्हाला आता मी कथन केलेला आहे त्याबद्दलचा काही प्रश्न असेल तर अवश्य विचारा. हा भागवत मॅडम बोला. सर, जसं तुम्ही आता पत्नीबद्दल म्हटलं तसं कुठल्याही प्रकारची व्यावसायिक भागीदारी जरी असेल तरी हो. हाच राहणार ना? येस किंवा येस आणि असं जर असेल की बरेचदा काही लोक म्हणजे हॉस्टेलला किंवा एखादं शिकायला वगैरे राहताना अनेक जण एकत्र राहतात, हो तर त्यामुळे ती पण हो भागीदारीचाच हो तो प्रकार होतो. सहकारी तर तरी सहयोगी हा सहयोगी हा सहकारी बरोबर बरोबर. हा म्हणजे सगळीकडे हाच फलादेश जो पत्नीबाबत सांगितला तोच विचार सगळी अशा भागीदारीत करायचा कुठलाही असेल. येस येस आपल्या सोबत राहणारे लोक इन शॉर्ट, हा म्हणजे त्या भावंडाच्या सोबत असणारे लोक घात करतील का? हम्म तर राहू शुक्राची युती आल्यामुळे यदा कदाचित शुक्र हा दूषित झालेला आहे आणि तो हम्म राहूला बळी पडणार आहे. हम्म कळलं का? म्हणजे आपल्याला सूचना द्यायची आहे की यदा कदाचित तुझ्या भावाला काही लोक काही ब्लॅकमेलिंग करतील किंवा शुक्र म्हणजे एखादी स्त्री त्या व्यक्तीच्या हम्म जीवनामध्ये काही तिथे त्रासदायक होण्याची शक्यता दर्शवली जाईल. मग हा जातक जर आपल्याकडे अमुक एका स्त्री बरोबर मी भागीदारी करू का व्यवसायात असा प्रश्न हा, घेऊन आला तर ते टाळलं पाहिजे त्यांनी असं सांगायला नक्की हवं ना? नक्की नॉट ऍडवायझेबल. नक्की हा ओके ओके सर. नॉट ऍडवायझेबल. काय समजलं? तर अशा हो तऱ्हेने हो उत्तर देणं गरजेचं आहे. भिडे मॅडम बोला. जर जातकाच्या मोठ्या भावाबद्दल सांगायचं असेल तर कसा विचार करायचा आणि छोट्या भावाबद्दल असेल तर काय कसा पहिल्यांदा मॅडम मोठा भाऊचाच विचार केला जातो. आपण ज्याला आपल्या अगोदरचा जन्माला आलेला भाऊ आहे त्याची हम्म, भूमिका प्रथम असते, किंवा आपल्या अच्छा. नंतर किंवा आपण मोठे आहोत आणि आपल्या नंतर आलेली व्यक्ती जेव्हा आपल्या अगोदर कुठलं भावंड नसेल तर हा त्यावेळेला आपल्या नंतरच्या भावाचं किंवा बहिणीचा तुम्ही विचार करू शकता. अच्छा. हा Nice.
दुसरी भाग असा आहे मॅडम, आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो. जर यदा कदाचित एखाद्या व्यक्तीची स्त्री या नात्याने म्हणजे बहिणीचा विचार करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला शुक्र लग्नी मांडून अच्छा. ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. फलादेश सांगतो. फलादेश असा आहे की जर ह्या कुंडलीमध्ये राहू शुक्राची युती आहे तर नॉट ओनली द ब्रदर, बहिणीच्या बाबतीमध्ये सुद्धा यदा कदाचित काही घटना ह्या चुकीच्या होण्याची शक्यता दर्शवली जाईल, अच्छा. होण्याची शक्यता आहे. कारण का शुक्र म्हणजे बहीण, अच्छा. चंद्र म्हणजे आई आणि पत्नी, मावशी म्हणजे शुक्र, आत्या म्हणजे शुक्र, असा तऱ्हेचा विचार केलेला आहे पारंपरिक मध्ये. अच्छा. कळलं का? म्हणून त्या ठिकाणी ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यदा कदाचित बहिणीचं सौख्य किंवा बहिणीला दुःख हे त्या जातकाच्या जीवनात पाहावंच लागेल. अच्छा. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असे तऱ्हेचे प्रसंग उद्भवतात की चारही भावंडांमध्ये यदा कदाचित बहीण दुःखी असते आणि भावंड म्हणून म्हणजे भाऊ म्हणून मेल हे चांगल्या स्थितीमध्ये असतात. पण अशी घटना घडण्याची शक्यता आहे. कारण का की राहू शुक्राची युती एका तत्वामध्ये सप्तम स्थानामध्ये आलेली आहे. तर यदा कदाचित बहिणीचा नवरा, बहिणीचं वैवाहिक सौख्य, वैवाहिक जीवन हे बिघडलेलं असण्याची शक्यता दर्शवली जाते. सर भावांचा विचार करताना छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ मंगळच पाहायचा का या दृष्कण बघा, कुंडलीच्या कुठलाही भाऊ बघायचा आहे तुम्हाला, पहिल्यांदा दाताला नातं विचारा की मोठं कोण आहे. ते स्वतः मोठे असतील तर हीच कुंडली आहे. ते समजा ते मिडल असतील तर कुठल्या भावाबद्दल विचारायचं आहे तुम्हाला. तर त्या ठिकाणी भावाचं नाव काय, जसं एखादं मला सुचवा नाव तुम्ही. काही पण म्हणजे असू शकतं. हा हा काही पण असू शकतं असं. नाही काही सांगा ना, तुम्ही नाव सांगा ना, व्यंजन सांगा मग मी सांगतो तुम्हाला, किंवा स्वर सांगा. स. एस. हा एस. हा, मग आता इथे कुंभ आलेलाच आहे ऑलरेडी, किंवा कुंभेच्या जागेवरती मकर घेऊ शकता तुम्ही. पण ज ख आणि ज ख ग स, ग स ही नावं कुंभ राशी येतात, ज ख हे मकर राशी. अच्छा. तुम्ही स सांगितलं म्हणजे ऑलरेडी ती कुंडली आहे तिथे. अच्छा. आता समजा एखाद्या वेळेला ह नावाची व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी कर्क रास येते, द नावाची असेल तर मीन रास येते, र नावाची असेल तर तुळ रास येते. मग तुळ रास लग्नी मांडायची. कळलं का? त्याच्यावरून विचार करायचा. पण त्याने कुठल्या भावाचं, समजा 3 भावंड असतील तर 3 भावासंदर्भात त्याला फलादेश द्यायचा. पण ते आपल्यावरती अवलंबून आहे. कळलं का? सर हा बोला. आता इथे सप्तमात शुक्र राहू आल्यामुळे आपण भावाच्या पत्नीविषयी जोडीदाराविषयी आपण विचार केला. पण आता ह्या कुंडलीमध्ये ओरिजिनल लग्न कुंडलीमध्ये सुद्धा शुक्र राहू सप्तमात आलेले आहेत. म्हणून हा विचार जो आहे तो परिणामाची तीव्रता दाखवतो. पण समजा ओरिजिनल कुंडलीमध्ये शुक्र राहू एकत्र नसतील, कारण मागे एकदा असं आपण चर्चा केली होती की शुक्र राहू एकत्र आले, पण ते ओरिजिनल कुंडलीमध्ये त्यांचं अंशात्मक अंतर किंवा वेगवेगळ्या भावात असतील तर त्याची नवमाशातली परिणामता एवढी हे जाणवत नाही. तर इथे त्याचा काही फरक पडेल का? नाही, इथे भाग असा आहे मॅडम की बघा, आता परत मी तुम्हाला सांगतो, रिपीट करतो. पहिल्यांदा एक बघायचं की राहू आणि शुक्र हे दोघही मेष राशीमध्ये प्रथम आहेत ओरिजिनल कुंडलीत. त्यांचं कन्व्हर्जन जे झालेलं आहे ते सिंह राशीत झालेलं आहे. ते कन्वर्ट झालेत. कुठे झाले तर दृष्टकांड मध्ये झालेले आहेत. कळलं मॅडम? हो सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी मूळ पत्रिकेमध्ये सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये तूळ लग्न आहे आणि लग्नेश राहू युक्त झालाय आणि तो सप्तम स्थानात आहे, असं तुमचं म्हणायचं आहे. बरोबर आहे ना? हो. हा, मग आता त्याच वेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की स्वतःचं पण सप्तम स्थान खराब आहे आणि यदा कदाचित पिढीजात भावंडांचं पण सप्तम स्थान खराब आहे.
किंवा भावंडांच्या व्यवसायातील भागीदार असतील त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम असेल तर हा. त्यावेळेला तुम्हाला शुक्र हा पूर्णपणे ह्या कुंडलीमध्ये मूळ कुंडलीमध्ये निगेटिव्ह झालेला आहे. हा. पण आता त्याच्यामध्ये जाऊन पुढे आपण जे षष्ठांश आणि अक्षवेदांश शिकणार आहोत त्यावेळेला कदाचित त्या पत्रिकेमध्ये फलादेश बदली होऊ शकेल. त्यावेळेला जुळ्या भावंडांच्या बाबतीत विचार करायचा असेल त्यावेळेला आपण तो विचार करू. ओके. हो हो सर, कळलं. थँक्यू Yes. सर. सर मी बरं. विचारू हा येस बोला मॅडम बोला. आता मूळ कुंडलीमध्ये अर्थ त्रिकोणामध्ये शनी मीनेमध्ये आहे षष्ठामध्ये हम्म. आणि दशकांमध्ये मीनेमध्येच आहे अर्थ त्रिकोणामध्ये द्वितीय स्थानामध्ये. मग हम्म. यांचा फलादेश कसा सांगायचा? आता पहिली गोष्ट म्हणजे त्याने स्थान बदललेलं आहे हो पण राशी बदललेली नाही. नाही षष्ठ स्थानामध्ये आहे तर षष्ठ स्थानाचं त्याच्या वैयक्तिक कुंडलीचा फलादेश असेल तो आपण एवढे दिवस शिकतच आलेलो आहोत की षष्ठातला शनी सूर्ययुक्त आहे म्हणजे आणि सरकारी त्या नोकरी त्याला. हा षष्ठ स्थानामध्येच आहे तो हो वैयक्तिक कुंडलीमध्ये. वैयक्तिक कुंडलीमध्ये. हा हा आणि त्याचा लग्नात बसलेला मंगळ आणि केतूशी षडाष्टक योग होतोय. हो कळलं का? आणि तो मृत्यू षडाष्टक आहे तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मंगळाच्या उपयोगामध्ये सूर्य आणि शनी नाहीत. तर अच्छा लग्नी मंगळ हा पूर्णपणे एकटा आहे आणि तो सूर्यापासून दूर आहे तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये वैयक्तिक जीवन त्याच्यामध्ये क्रांती होऊ शकते. हा आता मूळ कुंडली वाचली तर त्यावेळेला जातक हा निश्चितच लग्नी मंगळ आणि केतू युक्त आहे तर त्या दोन्ही ग्रहांचे फलादेश त्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतील मिळतील किंवा प्रश्न उपस्थित होतील. पण तरी सुद्धा मंगळ शुक्र हा सुद्धा समसप्तक योग आहे तो सुद्धा हानिकारक आहे. मंगळ राहूच्या मुखात पाहतोय तो सुद्धा कम्फर्टेबल नाही आणि तो मंगळ सप्तमेश आणि धनेश मारक स्थानाचा अधिपती आहे. आहे. त्याकरता जातकाची मूळ कुंडलीच बिघडलेली आहे शुक्र मंगळ राहू केतू या ग्रहानुसार हो ग्रहांच्या अनुषंगाने. हो म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कधी कधी कसं असतं मॅडम की जातकाच्या संपूर्ण परिवारामध्ये हे ग्रह जे असतात ते नेहमी जातकाला वादग्रस्तच बनवतात अच्छा आणि त्यामुळे जातकाच्या जीवनात काही संघर्ष जो आहे तो सतत होत असतो. हा तर अशा वेळेला फलादेश असा द्यायचा. पण लग्न कुंडली जी आहे ती एकदा वाचून झाल्यानंतर ह्या षोडश वर्गातील भिन्न भिन्न कुंडल्या ज्या आहेत त्याचं जे व्याकरण आहे फलादेश आहे तो वेगळा आहे. याच्यामध्ये आपण नवमाश कुंडली पण शिकणार आहोत त्यावेळेला आपण सर्वतोभद्र चक्राचा आधार घेऊन त्यातील सूक्ष्मांशाचा पण विचार करणार आहोत. देशकाण आहे चतुर्थांश आहे विद्यांश आहे या सगळ्या याच्यामध्ये द्वादशांश आहे या सगळ्या कुंडल्या ज्या आहेत त्याचा विचार करणार आहोत. आता तुमचा प्रश्न आणखी काय तर बोला. नाही सर मला हे विचारायचं की शनी इकडे देशकांड कुंडलीमध्ये धनस्थानात आलाय की नाही मीन राशीमध्ये. तर मग हा सुद्धा कष्ट देऊनच ह्या भावंडाला याच्या पैसा देईल का? नाही म्हणजे कष्टाच्या पेक्षा कुटुंबामध्ये ह्याचं ट्युनिंग जमणार नाही. मी तुम्हाला शनीमुळे. सांगतो मॅडम. शनी हा मंगळामुळे. शनीमुळे येस हा. आपण हा. भावासंदर्भात विचार करत आहोत ना हो हो वैयक्तिक नाही. तर भावंडाचं यदा कदाचित कम्युनिकेशन एकमेकाशी असणार नाही नाही. हा हा षडाष्टक आणि आहे. हा षडाष्टक होईल. दुसरी गोष्ट की शनी मीन राशीमध्ये आहे. सूर्य सुद्धा मीन राशीमध्येच मुळातला आहे. हो कळलं का? सूर्य हो, सुद्धा सर. मीन राशीमध्ये आहे. फक्त सूर्याचे अंश 53 कलेने वाढलेले आहेत हो म्हणून तो मीन तत्वामध्ये कर्क तत्वामध्ये गेला. कळलं का? पण शनी तिथेच आहे आणि तो मीन राशीला मीन द्रष्टानच आलेला आहे. हो सर आलं लक्षात सर. झालं मीन clear. राशीला मीन द्रष्टानच आलेला आहे. आता आपण जर त्याला वर्गोत्तम हे विचार केला वर्गोत्तम आता त्याच्याबद्दल पण खुलासा थोडासा करून टाकतो. बर एखादा ग्रह जर वर्गोत्तम आला तर तो हा. नवमाशामध्ये वर्गोत्तम आहे षष्ठांशामध्ये वर्गोत्तम आहे हा का अक्षवेदांशामध्ये याच्यामध्ये अक्षवेदांशामध्ये आहे का षष्ठांशामध्ये आहे का त्रिशांशामध्ये आहे या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. हा
सप्तमांश कुंडली सुद्धा आहे, तर वेगवेगळ्या कुंडलीमध्ये तो वर्गोत्तम होत असेल तर या हा ठिकाणी वर्गोत्तमचा विचार सुद्धा भिन्न रीतीने केला जातो. हा आलं आलं लक्षात लक्षात? सर. हो ओके, हो सर, आलं लक्षात. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आणखी कोणाला आहे का विचारायचं काय? मग आता पुढे जातो मी. ठीक आहे. बर, आता आपण असा विचार करायचा आहे की बुध ग्रह हा जातकाचं पंचमेश पंचमात आहे. तर जातकाच्या याच्यामध्ये त्याचा मित्र परिवार हा पंचम स्थानावरून पकडला जातो, लाभस्थान बिलकुल नाही. पंचम स्थान हे आनंद करण्याचं स्थान आहे. तुमचं कलात्मक, कला, अभिनय, पिकनिक, दर्शन, देवदर्शन नाही पण पिकनिक, या सगळ्या गोष्टी आपण पंचम स्थानातून पाहतो. तर भावंडाची आवड काय असेल असं आपण जर एखाद्याने विचारलं आपल्याला की माझ्या भावंडाची आवड कोणती असेल, तर बघा मूळ कुंडलीमध्ये पण बुध हा पंचमातला आहे आणि तो त्या दृष्काळमध्ये सुद्धा पंचमातच आलेला आहे. आता पंचम स्थान हे थोडस बघितलं तर भावंड हा हौशी असेल, भावंड ही हौशी असते. आता हौस कशामुळे तयार होईल तर पंचम स्थानामुळे. पण हौस पूर्ण होईल का? तर हौस पूर्ण व्हायला शुक्र जबाबदार आहे. शुक्राचा फलादेश कसा आहे तर शुक्र हानिकारक झालेला आहे. मग एखादी व्यक्ती समजा प्रवासाला गेली, कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली आणि शुक्र जर समजा दूषित झाला असेल तर जातकाच्या प्रवास वर्णनामध्ये बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात आणि अशा आलेल्या आहेत. कळलं? सगळ्या गोष्टी भावंडाबद्दल तुम्हाला पाहायला हव्यात. आता इथे भावंडाला काही पीडा असेल का असा जर प्रश्न आला तर लग्नामध्येच केतू आलेला आहे, तो कुंभ लग्नामध्ये. तर कुंभ लग्नामध्ये लग्नी केतू आल्यामुळे जातक स्वतः पीडित असेल आणि जातकाच्या परिवारातील व्यक्ती सुद्धा पीडित असणार, कारण सप्तम स्थान राहू शुक्राची युती आहे. जातकाचा परिवार म्हणजे त्या भावंडाचा, कळलं, म्हणजे भावंडाचा जोडीदार असा विचार करायचा. आता मूळ जातक जो आहे त्याच्या सुद्धा सप्तमात राहू शुक्राची युती आलेली आहे सिंह राशीला, मेष राशीला, कारण त्याचं तुळ लग्न आहे आणि त्या ह्याच्यामध्ये शुक्र मंगळ राहू समसप्तक योगात आहेत. पण दृष्टांमध्ये मंगळ जो आहे तो बाहेर निघालेला आहे, तो तुळ लग्नामध्येच आणि तुळ दृष्टांमध्येच आहे, पण केतू हा कुंभ दृष्टांमध्ये आलेला आहे, म्हणून दोघांची युती दृष्टांमध्ये होणार नाही, होत नाही. त्यावेळेला फलादेशामध्ये बदल होतो. पण जातक हा केतू लग्नी आल्यामुळे जातकाचा भाऊ स्पेशली, तर त्या ठिकाणी तुम्हाला असा विचार केला पाहिजे. आता जातकाचं मामाशी जमेल का जमणार नाही तेव्हा बुधाचा विचार करायचा आहे. बुध हा मामाचा कारग्रह आहे. कारग्रह विसरायचा नाही कुठल्याही प्रश्नावरती. चंद्र हा मातेचा कारक आहे, चंद्र अष्टमात आहे आणि मूळ कुंडलीमध्ये चंद्र हा कोणत्या राशीत आहे तर त्यावेळेला चंद्र हा कन्या राशीमध्ये आहे, तो 12व्या स्थानात आहे. तर इथे अष्टम स्थानामध्ये आहे, तो सुद्धा ते निषिद्ध स्थान आहे. म्हणजे काय की जातकाचं आणि जातकाच्या भावंडाचं आईशी चांगलं कम्युनिकेशन नसेल आणि ज्यांचा चंद्र 12व्या स्थानामध्ये आहे त्यांनी स्वतः विचार करावा की आपले पेरेंट्स म्हणजे त्यातली माता हिच्याबरोबर आपले कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असेल. कळलं? आलं लक्षात? बोला. होय सर, छान. नाही आणखी काही प्रश्न? म्हणजे आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन हाऊस मधून बघायचे आहेत. जातकाचं सुखस्थान म्हणजे चतुर्थ स्थान, भावंडाचं सुद्धा चतुर्थ स्थान आणि मूळ कुंडलीतलं पण चतुर्थ स्थान. तर भावंडाच्या चतुर्थ स्थानाचा अधिपती शुक्र हा सुद्धा राहुयुक्त झालेला आहे. कळलं? मग त्या ठिकाणी ज्याला आपण घराचं सौख्य म्हणतो वास्तव्याचा, तर हा राहू शुक्र हा निश्चितच तिथे जातकाच्या कुंडलीमध्ये निगेटिव्ह तुम्हाला दिसत आहे का? बघा, चतुर्थेश आणि भाग्येश दोन्ही दशकांमध्ये बघा विचार करून. हो सर, निगेटिव्ह. हो ना, शुक्र राहू युती निगेटिव्हच ना. शुक्र राहू एकच निगेटिव्हच राहील. हा, म्हणून त्यावेळेला तुम्हाला ज्याला आपण विचार करतो त्याचा सारांश काय आहे
की एखादं तत्व, आता जसं भ्राताकारक मंगळ आहे हे निश्चित आहे, म्हणून कारक कोण आला तर मंगळ आला, मंगळ. बरोबर आहे. हो सर. भावंडाच्या बाबतीमध्ये दशम स्थान हे त्याचं कार्यक्षेत्र तिथे वृश्चिक आलेलं आहे, हो. बरोबर आहे. आता हो. तो वृश्चिक जो आलेला आहे तर त्याला कारण असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर त्याचा अधिपती हा मंगळ भाग्यात आहे. तर मंगळ हा स्ट्रगलर आहे, म्हणजे त्याचा जो काही व्यवसायाचा प्रश्न असेल तर त्याला मंगळ हा भाग्यस्थानात आहे, पण तो साहस आणि पराक्रम आणि कष्ट करणारा प्लॅनेट आहे. मंगळ हा कधीही आयतं देणार नाही. संकटात सापडून ठेवेल, संकटात सापडेल, हिंसा होईल, अतिशय वादविवाद होतील, भरपूर प्रयत्नाला त्याला सामोरं जावं लागेल, प्रसंगाला सामोरं जावं लागेल. अशा तऱ्हेचं विवेचन आपल्याला मूळ कुंडलीमध्ये करता आलं पाहिजे. नसेल कळलं तर विचारा वारंवार, कारण का की पुन्हा असं तुम्हाला ते हे करता येणार नाही. षोडश वर्ग थोडस वेगळ्या तऱ्हेचं विवेचन आहे. सर एक विचारू, हा बोला मॅडम. भावंडांच्या संततीविषयी कसं सांगायचं आहे आपण? हो बरोबर आहे. शेवटी पंचम स्थान आपलं सुद्धा संततीचं आहे आणि भावंडाचं सुद्धा संततीच आहे. बरं. आणि पुन्हा एकदा मी नमूद करतो मॅडम की जेव्हा 4-5 भावंड असतील तर त्यांची भिन्न भिन्न नावं असतील. यदा कदाचित कधी कधी एकेका कुटुंबामध्ये सारखीच नावं ठेवली जातात. हो, अध्यक्षर सारखा असू शकतो. हो असू हो. शकतं. मग हो. त्याला सुद्धा तुम्हाला प्रयोग करायला हरकत नाही. पहिला भाऊ जो आहे ते तृतीय स्थान, दुसरा त्याचं तृतीय स्थान, तिसरा त्याचं तृतीय स्थान, चौथं त्याचं तृतीय स्थान, अशा प्रत्येक वेळेला तुम्हाला द्वेषकांड बदली करायला हवा. अच्छा, म्हणजे मगाशी जर तुम्ही तसं सांगितलं की तुळेला र हे अक्षर येतं, पण तुळ येस. हा तुळ राशी लग्नी घ्यायची आणि ती कुंडली मांडायची, दशकान कुंडली, हो. म्हणजे हीच कुंडली तुळ लग्नानुसार घ्यायची येस येस आणि मग त्याचं पंचम स्थान बघायचं. बरोबर. आता समजा एखाद्याला 4 भाऊ आहेत असं समजूया आपण, किंवा 2 बहिणी आहेत आणि 3 भाऊ आहेत का 1 हा. भाऊ आहे, तर त्यावेळेला तुम्ही असा प्रयत्न करू शकता. मूळ कुंडलीचं तृतीय स्थान पहिलं भावंड, हा. दुसरं भावंड पंचम स्थान, तिसरं सप्तम स्थान, चौथं भाग्यस्थान, 5वं लाभस्थान, 6वं परत लग्नस्थान, 7वं परत पराक्रम स्थान, अशा तऱ्हेने स्थानांतर करायचं. अच्छा. आणि मग त्याचं पंचम पुढे बघायचं. हा, मग त्याचं संतती किंवा हा, इत्यादी म्हणजे काही ज्या प्रश्न भावाची असतील किंवा ते. बहिणीची संतती बघायची, तिथून पुढे येस बघायची 5व्या स्थानावर. येस येस आणि दुसरा नियम पारंपरिक मध्ये असा आहे मॅडम की आता तुम्हाला भाऊ आहे की नाही मला माहिती नाही, पण तरी सुद्धा नाही सर. हा, आता वृश्चिक आणि मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये भावंडांच्या बाबतीमध्ये बऱ्याच तक्रारी निर्माण होतात किंवा भावंड अपयशी होऊ शकतात. त्या याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. हे पारंपरिकले नियम आहेत. मग तुम्ही मेष लग्नाची किंवा मेष राशीची कुठलीही कुंडली घ्या, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा घडामोडी ह्या होणारच. स्पेशली तुम्ही बघा, भावंडांचं जमत नाही किंवा भावंडांचं आम्ही तोंड पण पाहत नाही, त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी तक्रारी असतात, म्हणून काही नाती गोती जी आहेत ती शेवटपर्यंत टिकत नाहीत. असे नियम आहेत. आहे. बाकीचे जे आहेत त्यांच्या बाबतीत अनुभव आहे सर. म्हणजे मला बहीण भाऊ तर नाहीच आहे. हा पण बाकीच्या बाबतीत अनुभव आहे सर. ह्या मेष आणि वृश्चिकेचा अनुभव आहे सर. हा बरोबर. म्हणजे तिथे आपलं एक फक्त आता तुम्ही प्रॅक्टिशनर आहात किंवा आणखी तुम्ही काही शिकत आहात, तर त्यावेळेला तुम्हाला हे सगळे नियम पाठ असणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. मलाही याचा अनुभव आहे आलं लक्षात सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हा बोला मॅडम. काय मलाही हा अनुभव आहे की वृश्चिक राशी म्हणजे लग्न किंवा हा. वृश्चिक राशी यांचं हा. विशेषतः भावंडांशी पटत नाही. तुम्ही जगातलं हा, कितीही जरी हे बघितलं ना मॅडम, तुम्हाला सांगतो, नियम हे नियम आहेत, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये मकर रास जर बिघडली असेल तर मकर रास बिघडल्यानंतर जातकाच्या वडिलांचं हे कालपुरुषाच्या राशीनुसार निश्चितच त्याला त्याचा लाभ चांगला मिळत नाही. कर्क रास बिघडली असेल तर आईचं पण सुद्धा त्याला दुःख पाहावं लागतं किंवा दुःखामध्ये मनुष्य जातो. मिथुन रास बिघडली असेल, मूळ कुंडलीमध्ये बिघडली म्हणजे काही चुकीचे, आपण कालच बघितलं होतं मिथुन लग्नामध्ये मंगळ होता, तर त्यावेळेला सुद्धा तिथे भावंडांचं दुःख हे त्याच्या जीवाला त्याच्या जीवनामध्ये येईल, हे निश्चित आहे.
तर द्रेष्कांत कुंडलीचा विषय करताना तुम्हाला अशा तऱ्हेने बघायचं आहे. आता आपण जर जातकाच्या आणखी कुठल्या भागातला विचार करायचा आहे, ह्याला सुद्धा गोचर अप्लिकेबल आहे. ते करतेवेळी तुम्हाला आता समजा मूळ लग्न मूळ कुंडलीतलं आहे, पंचमातून शनी चाललेला आहे गोचरीचा सुद्धा, तर त्यावेळेला तुम्हाला तात्कालिक म्हणजे वर्तमान आणि तात्कालिक, आता वर्तमान म्हणजे ट्रान्झिट मध्ये सुद्धा तुम्हाला जर त्या गोचरीच्या ग्रहांचा म्हणजे मेष राशीचा गुरु, कुंभ राशीचा शनी, रवी हा जो आहे आता मकर राशीचा आहे, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही गोचर अप्लाय करू शकता. आता गोचर अप्लाय करते वेळी मकरेला आता रवी आहे, सूर्य आहे, तर मकरेचा सूर्य हा द्रेष्कांमध्ये मकरेलाच असेल, कारण त्याने 10 अंश ओलांडल्यात का, तर नाही. 10 अंश कधी ओलांडणार, 30 तारखेनंतर, कळलं, 25 तारखेनंतर, सॉरी 25 तारखेनंतर. त्याला तुमचं लक्षात आलं पाहिजे की दुसरा जो द्रेष्काण आहे तो ऋषभ असेल. हा बोला भागवत मॅडम, बोला. सर, जशी आपण गोचर अप्लाय करतो तशी याची द्रेष्कांत प्रश्नकुंडली पण होऊ शकते का भावाच्या प्रश्नांसाठी? हो, होऊ शकते, होऊ शकते. Yes. पण मूळ कुंडलीतला जो प्रश्न असेल जातकाच्या याच्यातला, तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा तुम्हाला जर त्या ठिकाणी गोचरचा प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्ही आत्ताचं गोचर लावलं, तर भावनांचा प्रश्न असेल तो सुटेल का नाही सुटेल, तर त्यावेळेला नेमकं काय असतं सांगतो तुम्हाला. आता आकाशामध्ये कर्क लग्न उदित झालेलं आहे का, आणि कर्क लग्न ओलांडून आता सिंह लग्नाला पण प्रारंभ होईल का. आता 1 तारीख आहे, जानेवारी महिना आहे, तर त्या ठिकाणी तिथे आत्ताची सूर्याची पोझिशन बघितलं तर त्या ठिकाणी सिंह लग्न उदित होण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेला उदित लग्नाला आधार करून तुम्हाला त्या ठिकाणी उदित लग्न जर सिंह असेल तर पहिला सिंहेला द्रेष्कांत कुठला, तर सिंह. कळलं का, असं. काही काही लोक घेऊन येतात ना भावंडाचे विवाह, नाही तर शिक्षण किंवा असं काहीतरी, तर मग हो हो हो, येस, जातकाची पण मग कुंडली आपण घ्यायची त्यावेळेला नक्की भावाबरोबर. नक्की, येस. आता बघा, आता असं आहे मॅडम की भावंडाचा जर प्रश्न असेल आणि त्याच्यावरती गोचर जर आपल्याला लावायचं असेल तर त्याला मूळ कुंडलीचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि ताबडतोब विचारलेला गोचरीचा प्रश्न त्यावेळेला तुम्हाला तिथे जे असेल ते उदित लग्न जे असेल ते, आता शिवलग्न उदित आहे म्हणून ते सारखं शिवलग्न नाही, त्यावेळेला तुमच्याकडे दुपारी 12 वाजता एखादी व्यक्ती आली आहे, तर त्यावेळेला दुपारी 12 वाजता जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला मेष लग्न असतं दुपारी 12 वाजता या महिन्यामध्ये. हा, तर मेष लग्न काय येतं दुपारी 12 वाजता त्याचं तुम्हाला सांगतो. तर त्यावेळेला दक्षिणायनमध्ये सूर्य आहे, म्हणजे दशम स्थानामध्ये, आणि दशम स्थानापासून जी रास आहे ती मेष आहे दुपारची. मग जर 2 वाजता आलं तर ऋषभ लग्न होईल. तेव्हा ते त्या ठिकाणी गोचर तिथे तात्कालिक हे करायचं, म्हणजे वर्तमान गोचर ते लावायचं आणि त्याच्यावरती द्रेष्कांत बनवायची. बरोबर. हा, आता थोडा वेळ अगोदर आपण जर बघितलं असतं तर तिथे कर्क लग्नाला मीन द्रेष्कांत होता. कर्क लग्नाला पहिला द्रेष्कांत कर्क, दुसरा वृश्चिक आणि तिसरा मीन. तर त्याला तो मीन होता, मग आता त्याला मेष झाला, सिंह झाला. असं आहे. 10 अंशापर्यंत सिंहेला सिंह द्रेष्कांत. बरोबर. थँक्यू सर. म्हणजे आपण गोचर बघताना जे D1 च्या ऐवजी द्रेष्कांत बघायचा त्याचा, आता सध्या येस येस, द्रेष्कांतच बघायचा. नाही, भावंडाचा प्रश्न असेल तर मॅडम काय म्हणाले आता, हो, भावंडाचा प्रश्न स्पेशली असेल तर, नाही तर नवमास बघायचं तर D9 बघायचा. पण D9च्या वेळेला आता आपण नवमास शिकणारच आहोत पुढे जाऊन. हो हो, कळलं का. हो सर. बरं, आता याच्यामध्ये ह्याच कुंडलीमध्ये मूळ कुंडलीतून प्रश्न भावंडा संदर्भात विचारायचे असतील तर एखादा प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण देतो की कसा पाहायचा.
सर मला ते रवीचं नाही समजलं की आता सध्या गोचरिणी रवी मकरेला आहे, हो बरोबर आहे, चतुर्थ बरोबर स्थानात, आणि हो द्रेष्काळामध्ये मकर रास ही व्ययामध्ये आली आहे. हम्म. हा नाही नाही नाही, मग आता एका मिनिट 2 मिनिटं. हा जेव्हा एखादी प्रश्नकुंडली आपण बनवतो तर त्यावेळेला उदित लग्नावरती प्रश्नकुंडली बनवली जाते, बरोबर आहे? हो 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 ओके फाईन. आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो मी. हा आता गोचरीचा म्हणजे आत्ता हा मकरेला रवी आहे हे निश्चित आहे की नाही? हो बरं, आता रवी जर मकरेला आहे त्याच्या अर्थी तो 25 तारखेपर्यंत दृष्काळ बदलणार नाही. अच्छा 25 तारखेपर्यंत तो मकर दृष्काळ मकर हा मध्येच गोचरीचा असणार. हा बरं, आता जर समजा तुम्हाला यदा कदाचित एखादा फलादेश द्यायचा असेल की हा भावंडांच्या कामामध्ये कार्यसिद्धी कधी होईल, हा तर त्यावेळेला दृष्काळ बदलणार केव्हा, तर 26 तारखेला असं समजा. हा 26 तारखेनंतर तुम्ही तारीख देऊ शकता, कारण त्यावेळेला लग्नामध्ये सूर्य येणार आहे दृष्काळमध्ये हा मूळ कुंडलीच्या ह्याच्यात. आता मूळ कुंडलीमध्ये आपण बघितलं तर तूळ लग्न आहे, चतुर्थामध्ये आता गोचरीचा रवी आहे, बरोबर आहे हो की नाही मॅडम? हो बरोबर आहे. आणि तो त्या ठिकाणी मूळ कुंडलीमध्ये सूर्य तिथे आहे का, तर नाही, नाही आहे. तो षष्ठ स्थानामध्ये आहे. हो बरं, आता त्या ह्याच्यावरती जेव्हा दृष्काळमध्ये फक्त भावंडांचा विचार करायचा असतो त्यावेळेला नेमकं सूर्याची बाजू तुम्हाला बघायची असेल तर ती कशासाठी आहे हे पहिलं सांगा. म्हणजे त्याच्या नोकरी संबंधामध्ये त्याच्या ह्याच्यासाठी नाही नाही, सूर्य आरोग्य, त्याचं आरोग्य आरोग्यासाठी विचार करू आरोग्यासाठी. शकतो. बरं, हा आता त्या ठिकाणी सूर्याला समजा चांगला दृष्काळ म्हणजे काय, तर दृष्काळमध्ये सुद्धा सूर्य हा मेषेला उच्चीचा होईल, हा पण मकर राशीला दृष्काळ मेष येत नाही. आता मकर राशीमध्ये राशीला सूर्याचं भ्रमण आहे ना, हा तर मकर राशीच्या प्रवासामध्ये दृष्टिकोनामध्ये हा सूर्य येणार दृष्काळमध्ये नाही. सूर्य उच्चीचा होणारच नाही, नाही आलं लक्षात, आलं कळलं का? आता हो हो सूर्य उच्चीचा केव्हा होईल दृष्काळमध्ये? धनु राशीमध्ये, सिंह राशीमध्ये आणि मेष राशीमध्ये, म्हणजे 15 एप्रिल नंतर, 15 ऑगस्ट नंतर आणि 15 डिसेंबर नंतर. गॉट इट? हो सर आलं लक्षात. म्हणून गोचर पाठ पाहिजे सूर्याचं, हा त्याशिवाय तुम्हाला फलादेश देता येणार नाही दृष्काळबद्दलचा. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक ग्रह हा उच्चीचा होईलच का, पण उच्चीचा नाही झाला तरी सुद्धा तो स्थान बदल करतोय का हा किंवा दृष्काळ बदल होतोय का, तर त्यावेळेला तुमचं गणित पाठ पाहिजे. आता मी बरोबर सांगितलं तसं. आलं लक्षात सर. म्हणून थँक्यू सर. दृष्काळचे फलादेश, नवमाशाचे फलादेश सुद्धा असेच आहेत. आपण जेव्हा नवमास शिकलो किंवा आता परत शिकणार आहोत तर त्यावेळेला सुद्धा नवमास कधी बदलतो, एका राशीमध्ये 9 नवमास असतात, त्यातून खरोखर त्या ग्रहाला तो नवमास योग्य होतो का? उदाहरणार्थ आता आपण बघितलं तर मकरेला पहिला नवमास मकर, दुसरा कुंभ, तिसरा मीन. मग मीन आणि मेषेमध्ये जेव्हा रोहिणी नक्षत्र याच्यामध्ये श्रवण नक्षत्रामध्ये सूर्य जाईल त्यावेळेला तो नवमाशी उच्च होईल. हो सर. श्रवण नक्षत्राचा आरंभ हा मेष नवमाशाने होतो. नवमाशाने होतो. हे सगळं गणित आहे ते पाठांतर झालं पाहिजे. हो सर. सगळ्या बाबतीमध्ये. आता पुढे पुढे जाऊन 2-2 अंशाच्या कुंडल्या सुद्धा आहेत आणि 30 कलेची कुंडली सुद्धा आहे आणि 40 कलेची पण कुंडली आहे. ते पुढे शिकणार आहोत आपण. आणखी काही प्रश्न? आता जर समजा, हा बोला बोला बोला. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण आता जर बघितलं तर मूळ कुंडली कर्मस्थानाचा अधिपती व्ययस्थानात गेलाय, त्याच्या समोर शनी, त्याच्यानंतर देशकाळांमध्ये सुद्धा कर्मस्थानाचा अधिपती स्वस्थानापासून व्ययात आणि धनस्थानामध्ये शनी. म्हणजे त्याच्यामध्ये भावंडाला आर्थिकदृष्ट्या किंवा जे काही तो करेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर याच्यामध्ये अडचणीवर मात करूनच जावं लागेल. हो, प्रसंग येतील, म्हणजे इझी होणार नाही.
सोपं होणार नाही. जातकाच्या भावाचं जीवन हे निश्चितच त्या ठिकाणी कष्टमय असू शकेल. हा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण आणि त्याला जे जे काय काही असेल ते. येस, हा जे असेल ते. कर्मस्थान बरोबर नाहीये त्यामुळे. येस. हा, बरं, ओके. भागवत मॅडम बोला. सर, बऱ्याचदा असं आपण अनुभवतो की बरेच काही मानलेली भावंड असतात काहीतरी कारणाने, तर त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारचं एक तर ही कुंडली म्हणजे मांडू शकतो का जातकाची, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे सावत्र भावंड म्हणजे सावत्र भाऊ किंवा बहीण असतील तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? बघा, कुठलेही भावंड मानलेला असो का भावासारखा असो का सावत्र असो, शेवटी उल्लेख भाऊ म्हणून आलेला आहे की नाही किंवा भावंड म्हणूनच आलेला आहे की नाही, तर त्यावेळेला तुम्हाला आपले जे नियम आहेत, तर पहिल्यांदा एक तर त्याच्या जन्मतारखेची कुंडली बनवा, जी व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे ती. त्याच्यानंतर त्याच्यातून रेषकांची निवड करा आणि त्याला अनुसरून मग नंतर पुढे जाऊन तुम्ही त्याचा फलादेश सांगा. आता तो फलादेश सांगते वेळी जातकाचा दृष्काळ कोणता आलेला आहे तो ठरवताना तुम्हाला ज्या व्यक्तीचं लग्न कुंडली आपण मांडलेली आहे त्यावरती दृष्कांची निवड होते, कारण तो किती अंशाला जातकाने जन्म घेतलाय त्याच्यावरून तुम्हाला दृष्काळ बनवायची आहे ना. बरोबर. आता जर समजा एखादी व्यक्ती धनुराशीला जन्माला आली तर धनुराशीमध्ये 3 अग्नितत्वाचे दृष्काळ आहेत. बरोबर. आता तिन्ही दृष्काळांमध्ये आपण जर विचार केला तर निश्चितच भावंडाचं अग्नितत्वातलं लग्न हे आंदोलनकारकच असेल. अग्नितत्वाच्या याच्यामध्ये जातकाला तिथे निश्चितच काही गोष्टी हानिकारकच ठरतील, कारण का की अग्नितत्वाचं दृष्काळ म्हणजे सूर्य, मंगळ आणि गुरु हे 3 दृष्काळ येतात कळलं का अग्नितत्वामध्ये. आता नशिबाने समजा धनु दृष्काळ आला तर त्यावेळेला त्याचं लग्न, आता जर समजा तुम्ही असं विचार केला तर मेष लग्न आहे आणि ते समजा 20 अंशाच्या पलीकडचं आहे तरच त्याला धनु दृष्काळ लागू शकतो, अदरवाईज नाही. कळलं का? मग त्याचं ते नशीब असतं. आणि बोला. हे जे आता जसं मेष, सिंह आणि धनु म्हणजे चर, स्थिर आणि द्विस्वभाव असे या ज्या राशी आहेत, तर ती त्या स्वभावामुळे त्याच्यावरती कशा प्रकारचा फरक पडतो? नाही, आता भाग असा आहे मॅडम, सगळ्यांचं सगळं जमत नाही. पहिली गोष्ट म्हणजे भावंडाच्या बाबतीमध्ये तत्व जमली पाहिजेत. ओके. आता तत्वाचं गणित बघितलं तर माझं स्वतःच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर माझं सिंह लग्न आहे, माझ्या भावाचं तुळ लग्न आहे. तर सूर्य हा शुक्राला पसंत करत नाही. कळलं का? बरं, त्याची रास मिथुन आहे, माझी रास कुंभ आहे, तर ती कनेक्टिव्हिटी आहे. पण त्याच्या विचाराशी मी सहमत नसतो. कळलं? त्याची पर्सनॅलिटी किंवा त्याचं वागणं, ऍटिट्यूड, मग माझे ते मतभेद असतात. कळलं? मग माझ्या लग्नाला अग्नितत्वाचंच लग्न असेल, जर तो दृष्कांत जर मेषेत आला तर एखादं भावंड साहसी असू शकेल. कळलं का? असं आहे. मग याचा अर्थ कोणत्याही 2 व्यक्तींची परस्पर कम्पॅटिबिलिटी अशी पत्रिकेवरून आपल्याला म्हणजे म्हणूनच आपण पती पत्नींच्या पण पत्रिका जुळवून कम्पॅटिबिलिटी तर बघतो ना, एकमेकांशी किती जमेल. नक्की 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 नक्की. आता मी तुम्हाला फ्रँकली सांगितलं की माझं आणि माझ्या भावाचं जमत नाही, कारण का की आमची तत्व वेगळी आहेत. करेक्ट. बरोबर. ओके. थँक्यू. थँक्यू. येस. बर, आता प्रश्न आर्थिक बाबतीमध्ये असेल तर धनस्थान पाहायचं आहे भावंडांचं सुद्धा. आता फक्त भावाचाच विचार करायचा आहे. यदा कदाचित हा मीनेचा जो शनी आहे दृष्काळांमध्ये, तर त्याला त्या ठिकाणी आर्थिक निश्चितच काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील. चंद्र हा त्याच्या समोर आलेला आहे, तो कन्येमध्ये आहे, तर त्या ठिकाणी मानसिक नैराश्य येण्याची शक्यता भावंडांमध्ये असू शकते, असं पण सांगायला हरकत नाही. चंद्र 3 अंशाचा आहे आणि तो शनीच्या समसप्तक योगात आलेला आहे. त्याकरता यदा कदाचित भावंडांची किंवा भावाची मनस्थिती ही व्यवस्थित असेल असं आपण सांगू शकत नाही. काहीतरी तिथे
त्रास असण्याची शक्यता भासेल. चव्हाण मॅडम, व्हॉट अबाउट यू? तुमचं काय म्हणणं आहे? व्हॉट अबाउट यू म्हणजे तुमचं काय मत आहे? हा सर, बरोबर आहे. ऐकते मी. सगळं व्यवस्थित छान आहे एकदम. म्हणजे आपल्याला कुंडली व्यवस्थित सांगायला आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. मुकेश भाऊ, कुंडली काढा. बरं, आता विचारा प्रश्न काय. व्यवस्थित समजून घ्या. कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा, पण कळलं पाहिजे. तर मी परत दृष्टिकोन शिकवणार नाही आणि हे काही वर्णन तुम्हाला युट्यूबला मिळणार नाही. सर, मला एक विचारायचं आहे की जसं आता देशकांवरून आपल्याला समजलं की भावाभावांचं पटणार नाहीये, पण गोचरीने जर ग्रहस्थिती बदलली तर विचारात फरक पडेल का? नाही, आता भाग असा आहे मॅडम की जसं की आपण म्हणतो की एका कुटुंबात जरी आपण एका मातेच्या उदरात जन्माला आलो असलो तरी सुद्धा भिन्न विचारांशी असं होतं. एक तुम्हाला थोडंसं सांगतो मॅडम, मेष लग्नाचं किंवा वृश्चिक लग्नाची एखादी व्यक्ती असेल तर ती भावंडांसाठी भरपूर काही करतं. तिला ओढा असतो, अटॅचमेंट असते, पण कालांतराने ती अटॅचमेंट तशी राहत नाही आणि याच्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालेलं पाहण्यात आलेलं आहे. एखादी व्यक्ती 100% बरोबर. भावासाठी 100% बरोबर आहे. माझ्याच बाबतीत आहे. मग एखादी व्यक्ती भाऊ भाऊ म्हणून त्याला किंवा बहीण बहीण म्हणून त्याला भरपूर सहकार्य करते, पण त्याला तसा प्रतिसाद मिळणार नाही. हे त्या राशीचे गुणधर्म आहेत. काय समजले? त्याला आपण काही करू शकत नाही. काय करू शकत नाही. शेवटी कालायत तस्मै नमः म्हणायचं आणि सोडून द्यायचं. म्हणून बस. त्या तत्वाशी जसं मी तुम्हाला सांगतो, वृषभेची व्यक्ती, वृषभ लग्न किंवा तुळ लग्नाच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये बहिणीचं दुःख किंवा जोडीदार म्हणजे पत्नी जर जातक पुरुष असेल तर जोडीदाराबद्दल त्याला काही ना काहीतरी तिथे दगाफटका किंवा तत्सम विचार किंवा तत्सम मनोगत किंवा वैवाहिक जीवन किंवा ज्याला आपण विचारधारा त्याच्यामध्ये तफावत आढळते. बरोबर आहे सर. कळलं का? हो म्हणून सर. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक लग्नाला आपण विचार करणं गरजेचं आहे की माझं आणि आपलं आणि आपल्या भावांचं किंवा भावंडांचं एकमेकाशी जमेल का, बरोबर आहे. असा विचार केला पाहिजे. कितीही तुम्ही करा, काही किंमत नाही राहत. किती. आणि कसं आहे माहिती आहे मॅडम की जसं एक गाणं होतं उपकार मध्ये, कोई किसी का नहीं झूठे हैं सारे नाते, नाते हैं नातों का क्या, तेरा खून ही तुझे आग लगाएगा. अगदी 100% बरोबर आहे. शेवटी रक्ताचाच मनुष्य तिथे अग्नी द्यायला उभा राहतो. आणि हे सत्य आहे. सत्य आहे. सत्य आहे. त्रिवार सत्य आहे. नुसतं सत्य नाही, त्रिवार सत्य आहे. म्हणून त्या ठिकाणी व्हेरी प्रॅक्टिकल मॅन मनोज कुमार, पूर्व पश्चिम, उपकार बघा, क्रांती बघा, असे अनेक सिनेमा काढले. आणि त्या व्यक्तीचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला आहे जिथे लादेन मारला गेला. आणि त्या व्यक्तीचं मकर लग्न आहे आणि त्या व्यक्ती व्हेरी प्रॅक्टिकल. आणि म्हणून देशभक्तीवरती त्यांनी अनेक सिनेमे बनवले, हिमालय की गोद में वगैरे वगैरे असे अनेक पिक्चर बनवले. कळलं? त्यांचं तत्व तसंच आहे. हो सर. आणि अजूनही आहेत ते. येस. म्हणून प्रत्येक लग्नाचा विचार आपल्याला इथे करता आला पाहिजे. दुसरं सर, हा बोला. आता आपण म्हणजे तत्वांवरून जर एकच तत्व असेल तर भावंडांमध्ये चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन असतं असं बघितलं. पण समजा एखाद्याचं अग्नितत्व आहे आणि दुसऱ्याचं जलतत्व आहे, रेषकांमध्ये तो जलतत्व लग्न आलं तर बोला बोला बोला. तर मग ह्याच्यामध्ये जलतत्वाचं आणि अग्नितत्वाचं म्हणजे एखादा भाऊ जलतत्वाचा आहे तर तो नंतर येईल असं होईल का? नाही, आता बघा मॅडम, मला मी सांगतो उदाहरणार्थ एखादं लग्न सांगा आणि अंश सांगा. समजा आता वृश्चिक लग्न आहे आणि सिंह लग्न आहे. सिंह लग्न, वृश्चिक लग्न एका कुटुंबात जन्माला येऊ शकतात किंवा एकमेकाचे नातेवाईक होऊ शकतात. हो.
कळलं का? कारण का मी तुम्हाला सांगतो, आता फार चांगला प्रश्न विचारलाय आपण. तर जसं एखाद्या व्यक्तीचं समजा मिथुन लग्न आहे, तर त्या मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये मीन राशीचा, कन्या राशीचा, धनु राशीचा आणि मिथुन राशीची व्यक्ती जन्माला येणार किंवा त्या कुटुंबामध्ये व्यक्ती असणार, किंवा त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा नातू, त्याची नात, त्याची सून, त्याचा जावई, या सगळ्या गोष्टींचा विचार करताना ही डीएनए कनेक्टिव्हिटी आहे. सर हा, माझा क्लास नाही आहे, पण मी थोडं बाहेर चाललोय आता. ठीक आहे. रेकॉर्डिंग चालू ठेवून द्या. काय म्हणताय? हो, चालू ठेवली. रेकॉर्डिंग चालू. हा, ठीक आहे. हो सर. हो. ठीक आहे. बरं, मग आता अशा वेळेला मॅडम तुम्हाला ते अनुभव येतील. उदाहरणार्थ, की एखाद्याचं समजा वृषभ लग्न आहे, तर त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या कुटुंबामध्ये कुंभ लग्नाची व्यक्ती जन्माला येणारच, हे ठरलेले नियम आहेत. कळलं? त्याला आधार काय आहे? 2, 5, 8, 11 ह्या स्थिर राशी आहेत. तर एखादी व्यक्ती स्थिर लग्नाची, स्थिर राशीची जन्माला येणारच. म्हणजे त्या तीनही एकाच तत्वाच्या असल्यामुळे त्या तत्वाला चिकटून दुसरं तत्व येतं तिथे. तसं पृथ्वी तत्वामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कन्या लग्न जे आहे, तर कन्या लग्नाच्या याच्यामध्ये वृषभ आणि मकर हे पृथ्वी तत्व आहे की नाही? हो. पण जरी कन्या लग्नाची एखादी व्यक्ती जन्माला आली असेल तरी सुद्धा त्याच्याकडे मीन आणि कन्या आणि धनुची व्यक्ती त्या कुटुंबात असण्याची शक्यता 80% असते. 80 काय 90-95% असते. मीन आणि कोणतं? मीन आणि धनु. म्हणजे गुरुच्या राशी. हा, गुरुच्या राशी. हा, मीन आणि धनु. हा, मीन आणि धनु. मीन लग्नाची व्यक्ती आली तरी सुद्धा त्या ठिकाणी पहिली गोष्ट, जर समजा यदा कदाचित मीन लग्नाची व्यक्ती असेल तर त्या कुटुंबामध्ये कर्क लग्नाची एखादी व्यक्ती, एखादं लग्न हे निश्चित असेल, ठरलेलं आहे. कळलं सर, कळलं. मग ती संतती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, जावई असेल, तरी सुद्धा त्यांचा आपल्याला एखाद्या वेळेला एखादा मुलगा पसंत येतो, तर जावई पसंत येतो किंवा सून पसंत येते, त्याला सुद्धा कारण तत्वाच्या अनुसरत असते. माझ्या आईचं मेष लग्न होतं, तिने पसंत केलेली मुलगी वृश्चिक लग्नाची आहे. होती नाही, आहे. असं आहे. हा नियम आहे. बोला, काय आलं? काय विचारायचं आहे मला? सर, मग कोणाला असं सांगायचं का की आपल्या तत्वानुसारच सून पसंत करा, जावई पसंत करा? आता बघा, कसं आहे, आपण मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, पण नशीब तसंच असतं. अच्छा. नशीब तसंच असतं. आपण काय कोणाला सुझाव किंवा आपण एखाद्याला असं सांगितलं ना ज्योतिषाने, तर तो हे काय सांगतोय, याला काय आधार नाहीये. पण तुम्ही पत्रिका उलगडून नंतर पाहिली, त्याच्यामध्ये हा संकेत निश्चित मिळतो. अच्छा. पण हे नियम पारंपरिक मधले आहेत. जसं आता तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्ये मॅडम, की एखाद्या वेळेला समजा कर्क लग्न आहे असं समजूया आपण, तर तिथे शनीचा संबंध हा कुंभे आणि मकरेशी येणार म्हणजे येणारच. कारण का की 1, 4, 7, 10 या राशी तिथे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये कुंभ ऍड होते, तर ती शनीची रास आहे. बरोबर आहे. तिथे मेषेचा पण व्यक्ती असू शकेल किंवा वृश्चिकेचा असू शकेल, पण त्यांची कनेक्टिव्हिटी कर्क राशीच्या व्यक्तीला किंवा लग्नाला तुम्ही विचार करा की त्याच्यामध्ये वृश्चिक आढळेल, मेष पण आढळेल, तुम्हाला कुंभ पण आढळेल, मकर पण असेल आणि तूळ पण असेल. हे नियम आहे, हे ठरलेले नियम आहेत. त्याच्यामध्ये आपण काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. चव्हाण मॅडम, काय वाटलं तुम्हाला अभिप्राय? तर एकदम परफेक्ट आहे ना? एकदम परफेक्ट, एकदम. असंच असतं, पण ठरलेले नियम आहेत. कोणाशी कधी पटतं का नाही पटत तर तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये असं आहे की सूर्य हा असा ग्रह आहे की तो पहिल्यांदा चंद्राला प्रतिसाद चांगला देतो, नंतर बुधाला देतो. पण चंद्र राणी आहे आणि रवी बादशाह आहे, राजा आहे, आणि बुध युवराज आहे.
आता हे जे काही कनेक्टिव्हिटी जी असते तर त्यावेळेला तुम्हाला जर एखादं लग्न सांगितलं तुम्ही तर बरं होईल. एखादं लग्न आहे का कुणाचं? कुठलं लग्न विचारता? धनु धनु लग्न. बरं ठीक आहे. धनु लग्नामध्ये त्याचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, मीन रास, कन्या रास. कन्या मित्र नाही आहे. मिथुन, कन्या, मीन हे येतात. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मॅडम, मारक स्थान हे जे आहे, जर धनु लग्नाच्या कुटुंबामध्ये जर मकरेची व्यक्ती किंवा कुंभीची व्यक्ती जन्माला आली तर त्याचं कधीही पटणार नाही. म्हणजे रास म्हणून की लग्न म्हणून? कुठलंही लग्न, लग्न हा त्याचा एक हे असतो ना, सिम्बॉल आहे, चिन्ह आहे. ते लग्न हे चिन्ह आहे. नाही म्हणजे मकर राशीची व्यक्ती जन्माला आली किंवा मकर लग्नाची कुठलीही आली तरी सुद्धा तो सहयोगी नाही. म्हणून काही वेळेला विवाद वाद वगैरे होतात. त्याला कारण अशी असतात की ह्या लोकांचं कोणाशी जमेल. तर त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये बघितलं तर त्यांचं मंगळा म्हणजे मेषेशी जमेल, श्रीमेशी जमेल. आणि त्याचा मित्र जो आहे, आता एखादं लग्न तुम्ही जे सांगितलं तर त्यावेळेला तुम्हाला धनुचं बघितलं तर मीनचं जमेल, कारण ती केंद्रातली रास आहे ना. त्याच्या अपोजिट त्यांच्या कुटुंबामध्ये मिथुन येईल, पण तो लुडबुडणारा असेल, म्हणजे मध्ये मध्ये काही ना काहीतरी त्रास देणारी व्यक्ती त्याच्या कुटुंबात असेल, हे ठरलेलं आहे. अच्छा. गुरुच्या कामामध्ये बुधाची लुडबुड चालणार नाही, चालत नाही. काही वेळेला धनुचं जे तत्व आहे ते आध्यात्मिक आहे, त्याच्यामध्ये बुधाचं कार्य सफल होत नाही. धनु थोडी स्ट्रिक्ट रास आहे ना सर? नाही, आता धनु ही मुळातच एक भाग्यवान रास आहे. धनु लग्नाच्या व्यक्ती ह्या भाग्यवान असतात. भाग असा आहे की त्यांचा कल हा अध्यात्माकडे असतो आणि परमेश्वरावरती पूर्ण विश्वास असतो. दुसऱ्याचे भाग्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या हाताशी जबाबदाऱ्या असतात. उदाहरणार्थ सांगतो मला मी, उदाहरण जसं की धीरूभाई अंबानी धनु लग्नाचे होते. त्यांचा कल कुठे होता, तर त्यांनी मोठी इंडस्ट्री स्थापन केली. आज जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे रिलायन्स रिफायनरी, ही दुसरी कुठेही नाहीये. भारताकडे पण नाहीये, पण त्यांच्याकडे आहे. पण त्यांचा कल कुठे होता, तर त्या ठिकाणी इंडस्ट्रियलिस्ट म्हणून. का होता? कारण त्यांचा लग्न दशमात होता. अच्छा. आणि तो कन्या राशीमध्ये होता, म्हणून मल्टिपल इंडस्ट्रीशी त्यांनी संबंध जोडला. पहिला ते ट्रेडिंग करायचे, ट्रेडिंग करता करता ते स्वतः पेट्रोल पंपावरती काम करणारा मनुष्य पेट्रोल बनवायला लागला. मास्टर इन ट्रेडिंग. त्यांचा विचारधारा काय, तर व्यापार. परवाच आपण मायावतींचा विषय काढला होता. त्यांचा वाढदिवस 15 तारखेला होता. आम्ही मायावतींची पत्रिका सांगितली होती मकर. मग मकर याच्यामध्ये सामाजिक तत्व जास्ती असतं, जसं अडवाणीजी आहे. कळलं का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, तुम्हाला आता विषय जो आहे तो दृष्टांत आहे, पण इत्यादी गोष्टी सुद्धा अशा पाहता आल्या पाहिजेत. बरोबर आहे सर. आणि त्यातील ग्रहांचे नियम असे आहेत मॅडम की ज्या राशीमध्ये किंवा ज्या दृष्टांमध्ये ज्या नवमाशामध्ये जे ग्रह येतील त्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये तशा तऱ्हेचं फलित हे निश्चित उपलब्ध असतं. मग तो पापांशामधला असो, अभयांशामधला असो, भोग्यांशामधला असो, तीक्ष्णांशामध्ये असो, तो तसंच फलित देणार. अच्छा. त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही. आणि यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या घटना होणारच आहेत त्याला आपण टाळू शकत नाही. म्हणून नवमाश कुंडली प्रामुख्याने पाहावी हा नियम आहे. हो सर. सर या जातकाचे डिटेल्स देऊ शकता? तारीख, ठिकाण? मी तारीख टाकली नाही, तारीख देतो. सर हा बोला बोला. एक वेगळा प्रश्न आहे. एखाद्याच्या कुंडलीवरनं त्याचा भाऊ जर का हरवला असेल किंवा म्हणजे घरातून सोडून गेला असेल तर त्याच्या ह्या दृष्टांत कुंडलीवरनं आपण विचार करू शकतो का, काय परिस्थिती असेल? हो, आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, दृष्टांत बनवताना तुमचं जे तत्व असेल त्याच्याने दृष्टांत बनणार. बरोबर आहे? बरं, त्याचा भाऊ म्हणजे ते भावंड
हो. जर समजा चतुर्थ स्थानाचा अधिपती ज्येष्ठांमध्ये जर 12व्या स्थानात असेल हा. तर त्याने घर सोडून जात असण्याची संकेत आपल्याला मिळतात किंवा त्याच्या घराशी त्याचा संबंध कमी होतो. बरोबर कधी काही लोक परदेशामध्ये जातात आणि नंतर ते परत यायला मागत नाही. हे बरोबर सुद्धा मिसिंग हाऊस आहे. बरोबर अवे तर फ्रॉम हाऊस. त्याची ताटातूट होते. बरोबर मग हे का होतं असं? त्याला कारण काय की त्याला घरचा तिथे अटॅचमेंट नसणं किंवा त्याच्या घरचे काही संबंध नाही असं होऊ शकतं. पण आता ऍक्च्युली एखादा माणूस बाहेर गेलाय आणि तो हरवला म्हणजे तिथून, तर तो परत येईल की नाही हे याच्यावरनं काढता येईल. मग ज्या वेळेला तुम्ही गोचरमध्ये अशी स्थिती असेल ज्येष्ठांमध्ये हा तर त्यावेळेला तुम्हाला एकाच ज्येष्ठांमध्ये मगाशी जसं इथे आलेलं आहे राहू शुक्र, हा तर तसंच त्या शुक्राचं फलित तुम्हाला तसंच मिळेल जर तुम्हाला त्या ठिकाणी जर चतुर्थाच्या 12व्या म्हणजे चतुर्थाच्या 12व्या स्थानामध्ये त्या ठिकाणी नवम स्थानामध्ये तुम्हाला अशी जर स्थिती आढळली आणि तो राहू तो केतुयुक्त असेल तर यदा कदाचित तो परतण्याची शक्यता कमी. अच्छा ओके. आणि मग गुरुची दृष्टी वगैरे त्याच्यावर पडली तर येण्याची शक्यता आहे असं म्हणायचं ना? परत सांगतो मी, राहू केतूवरती जर गुरुची दृष्टी असेल तर त्याचा कुठल्याही तऱ्हेचा फायदा होत नाही. नाही राहू केतू नाही. तुम्ही आता शुक्राचं जसं म्हणाला शुक्र आणि राहू बरोबर असेल तर तो शक्यता आहे की येणार नाही. तर शुक्रावर जर का गुरुची दृष्टी पडली तर येण्याची शक्यता आहे. आशा ठेवू शकता, आशा ठेवू शकता. त्याला आपण सांगू शकतो प्लीज वेट. ओके. आशादायी राहू शकतो. आशादायी राहू शकतो. ओके सर. थँक्यू सर. बोला. म्हणून ज्येष्ठान कुंडलीचा मुळात वापर जो आहे हा कुंडलीची भावंडांचा तारीख बाबतीत. कोणती आहे? हा मॅडम 25/3/67 आहे. हा मग त्या ठिकाणी तुम्हाला फक्त ज्येष्ठांवरतीच आजचा परिचय होता. जो तुम्हाला कुठपर्यंत कळलाय, जर तुम्हाला कळला नसेल तर अवश्य विचारा. मी पुन्हा त्याचं हे जे आहे ते तुम्हाला सांगेन. जर न कळणारे प्रश्न असतील तर, म्हणजे न कळलेला काही विचार असेल, ग्रह असेल, लग्न असेल, पण ज्येष्ठान कुंडलीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा की प्रत्येक ह्या ठिकाणी 12 स्थान आहेत. 12 स्थानामधले भिन्न भिन्न ज्येष्ठान असू शकतात. उदाहरण सांगतो मी. उदाहरण जसं की धनस्थानामध्ये वृश्चिक रास आलेली आहे. नक्की आपल्याला पहिल्यांदा ज्येष्ठान मिळालेला आहे कुंभ, तो 10 अंशाच्या पलीकडचे आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर वृश्चिक राशीतला ज्येष्ठान पाहायचा असेल तर ज्येष्ठान येतो मीन आणि तिथे तुम्हाला आढळलाय कुठला ग्रह? शनी आहे का बघा. सर आहे आहे ना. बरं. पराक्रम स्थानामध्ये येणारी रास जी आहे कुंभ लग्नाला ती आहे मेष. ती 10 अंशाच्या अलीकडे आहे म्हणून त्या ठिकाणी आलेली रास कोणती आहे तर मेष. बरोबर आहे. होय हा आहे पण ना. का हा आता त्या ह्याच्यामध्ये असं बघितलं आपण तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 अंशाच्या पलीकडे जर मेषेला आपण बघितलं तर त्या ठिकाणी सिंह येते. पण इथे आलेली रास कोणती आहे तर मेष. धनस्थानाच्या ह्याच्यामध्ये आलेली रास कोणती आहे तर वृश्चिक. कारण का की वृश्चिकेला पहिला ज्येष्ठान वृश्चिक, दुसरा मीन, तिसरा कर्क. बरोबर आहे. हो सर. मग अशा तऱ्हेने तुम्हाला ज्येष्ठान कुंडलीची तपासणी करायची आहे. आणखी काही तुम्हाला नाही कळलं असं काही? भाऊ चांगले लाभ मिळवेल का असा जर प्रश्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की आलेला ज्येष्ठांचा अधिपती कुठे आहे. आता आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आलेला कुंभ आहे तर लाभस्थानामध्ये येणारी रास कुठली आहे तर धनु आहे की नाही. मग तुम्हाला गुरुचा विचार करायचा आहे. तो गुरु सूर्ययुक्त 6ष्ठ स्थानामध्ये आहे आणि तो उच्चीचा आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी ज्येष्ठांमध्ये उच्चीचा झालेला ग्रह लाभस्थानाशी संपर्क साधेल तर त्या ठिकाणी यश निश्चित मिळेल. आलं लक्षात. अशा तऱ्हेने मला हे करायचं आहे.
भावंडाचा म्हणजे भावाचा शेजारी कशा स्वरूपाचा असेल तर त्यावेळेला मूळ दृष्टांत कुंडलीमध्ये तृतीय स्थान बघायचं. आता इथे आलेलं तृतीय स्थान जे आहे ते मेष आहे, नाही का? मग मेषेचा मंगळ हा तूळ राशीत बसलेला आहे. तर ती त्याची जी काही परिचय असेल किंवा तत्सम असेल तो त्या ठिकाणी तुळेची अटॅचमेंट समजायची. आलं लक्षात? भावंडांचं षष्ठस्थान इथे आलेलं आहे तर त्या ठिकाणी कर्करास आलेली आहे. त्याचा अधिपती चंद्र अष्टमात आहे. याला राजयोग वगैरे काही समजायचं नाही. आपण गेल्याला सांगितलं किंवा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर जातकाच्या याच्यामध्ये केमुंद्र योग झालाय का वगैरे वगैरे, बालारिष्ट योग आहे का वगैरे असं काही बघायचं नाही. पण शनी समोर चंद्राच्या समोर असल्यामुळे तिथे नैराश्य भूमिका, निराशदायक काही घटना घडतील. नैराश्याच्या बाबतीत राजयोग बघायचा नाही. नाही त्याच्यामध्ये पण चंद्र अष्टमात नॉट परमिटेड, नॉट ऍडवायजेबल. थोडस कठीण आहे वाटतं तुम्हाला, पण असं कठीण नाहीये. फक्त तुम्हाला ते रुटीन मध्ये आलं पाहिजे. हो सर, बरोबर आहे. रुटीन मध्ये आला की समजेल व्यवस्थित. आणि तसे समजलंय सर, अगदी कठीण आहे अशातला भाग नाहीये. नाही, बरोबर आहे. बघा, आता कुंडली बनवण्याच्या भानगडीत मी फक्त तुम्हाला स्पष्टीकरण दिलं की कुंडली कशी तयार होते. त्यावेळेला त्या कुंडलीचा भाग करायचा आहे. आता त्यावेळेला षष्टांशामध्ये किंवा अक्षवेधांशामध्ये जाताना तुम्हाला टेबल वापरलं पाहिजे. हो, का असं आहे. नाही ही समजली सर, छान समजली. गुड, व्हेरी गुड. आणखी कोणाला काही प्रश्न? हा, भागवत मॅडम बोला. तर द्रेष्काण कुंडलीच का भावंडांसाठी वापरायची ह्याचं काही स्पष्टीकरण आहे का? नाही, आता नियम आहे तो की द्रेष्कांचं आपल्या पूर्वाचार्यांनी असं सांगितलंय. तर भ्राताकारक कुंडली बघायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला द्रेष्काणच पाहता आली पाहिजे असते. भावंडांचं भविष्य कथन करतेवेळी तुम्हाला द्रेष्काण कुंडलीचाच आधार घ्यायचा आहे. कारण आपल्या लग्नाच्या अंशावरती द्रेष्काण कुंडलीची निर्मिती आहे. कळलं? जसं जुळी भावंड जन्माला आली तर मोठा भाऊ कोण, तर त्या ठिकाणी शास्त्र काय सांगतं, विज्ञान काय सांगतं, तर विज्ञान असं सांगतं की जो पहिल्या जन्माला येतो तो लहान असतो आणि जो नंतर जन्माला येतो तो मोठा असतो. कारण त्याचं गर्भधारणा ही अगोदर झालेली असते, मिनिट्स और फ्यू आवर्स. बरोबर, हा नियम आहे, तो विज्ञानाचा भाग आहे. जुळं असलं की सिझरला प्रिफरन्स दिला जातो. आता किती झालं तरी सुद्धा दोन मुलं एकदम थोडं जन्माला घालणार आहेत. एक एक उचलणार ना. डॉक्टरचं याच्यामध्ये डॉक्टरला माहिती असेल की पहिला कोण जन्माला आलेला आहे. तो मेडिकल सायन्सचा भाग आहे, तो आपला भाग नाही. कारण वेळेमध्ये फरक नसतो, तर मग अशा वेळेला कसं असं होतं ना. सांगतो तुम्हाला मी. मला एक सांगा मॅडम की एखादी रास आहे, आपण कन्या राशीकडे गेलो, ही रास मोठी आहे, बरोबर आहे. आता 4 मिनिटाचा 1 अंश आहे, 2 मिनिटाचा 1 षष्ठांश बनतो. कळलं का? 2 मिनिटं तर लागतातच एवढं सगळं हे करणार. मग तेव्हा षष्ठांशाचा भाग बघायचा, तेव्हा बघायचा. येस, नक्की. आणि तुम्हाला ते अनुभव मिळतातच. लग्नामधला षष्ठांश, लग्न कुंडली आणि षष्ठांश कुंडली, अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला तफावत आढळते. आणि षष्ठांश बनते वेळी ज्या वेळेला समजा मेष लग्न असेल आणि दुसरा षष्ठांश आहे तो समजा ऋषभ असेल तर त्याच्या अंगी ऋषभचे गुण असतील. असं आवड निवड मध्ये फरक होऊ शकतो, विचारांमध्ये फरक होऊ शकतो, पण कमीत कमी 2 मिनिटाचं तरी हे 2 मिनिटाचं अंतर तर राहतच, प्रश्नच नाही. डॉक्टर म्हणजे काय एकदम अत्याचारी नाही की लगेच तो चिरफाड करून बाळाला बाहेर काढेल.
तो समजूतदार आहे, वेळ लागतो. भावनिक आहे. नाही, भावनिक आहे. डॉक्टरची भूमिका काय? म्हणून तर कर्क लग्नाचे लोक जास्तीत जास्त मेडिकल सायन्स मध्ये उत्तीर्ण होतात. वृश्चिक हा चिरफाड करणारा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये शस्त्रक्रिया त्याच्याकडे आहे. हो. असं. मीन राशीचे जास्ती लोक मॅटर्निटी होम काढतील, कारण ती गुरुची रास आहे ना, जन्मदाता. हा. असं आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. सर्जन होताना तुम्हाला वृश्चिक पाहिजे, बरोबर आहे सर. सेवाकारी असेल तर कर्कच पाहिजे. कर्क राशीचा हा संदर्भ तुम्ही अवश्य वाचनात बघा. अख्ख्या जगाला भावनिक दृष्ट्या सांभाळणारी रास आहे. उदाहरणार्थ इंदिरा गांधी, त्याच्यामध्ये सोनिया गांधी सुद्धा कर्क लग्नाच्याच आहेत. अजूनही त्या कार्यरत होत्या की नाही जनसामान्यामध्ये, जनमानसामध्ये? होत्या ना, आहेत ना. पण त्यांच्या जीवनामध्ये सोशल लाईफच आहे. आणि इंदिरा गांधींचा पण लग्नी शनी होता, यांचा पण लग्नी शनी आहे. त्या अपघाती राजकारणात वगैरे आल्या, दॅट इज डिफरंट, पण त्याच्यामध्ये उतरल्या हे निश्चित. हो, बरोबर म्हणून आहे. कर्क राशीचा समाजसेवेशी संबंध आहे. मग ती एखादी नर्स असू शकते, ती एखादी आई चांगली असू शकते, एखाद्या वेळेला त्या ठिकाणी घरामध्ये चांगलं संगोपन करणारी व्यक्ती असू शकते, तिच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. मग ती देशाची असू शकते किंवा घरची असू शकते किंवा राज्याची असू शकते. whatever. बरोबर आहे सर. असं आहे. या सगळ्या गोष्टीचा भाग जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतो. आपले माजी मुख्यमंत्री कर्क राशीचे होते, कर्क लग्नाचे. कळलं? त्याला बरेचशा त्यांच्यावरती पण जबाबदारी आली. काही वेळेला पक्षाची येते, काही वेळेला राज्याची येते, काही वेळेला देशाची येते. असं आहे. बरं, ठीक आहे. आता अभिप्राय सांगा, कारण आता काय मुकेश भाऊंचा क्लास नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. नंतर चव्हाण मॅडम जे आहेत ते त्या ठिकाणी समारोप करतील. सर तारीख वेळ हे सांगा ना. सांगितली ना मी ते पाठवतो तुम्हाला. काय पाठव. बर, ठीक आहे सर. थँक्यू. तारीख चव्हाण मॅडम सांगितली ना तुम्ही. आता तारखेला काय करायचं, तुम्हाला फक्त पत्रिका दोन्ही आलेल्या आहेत. करायचं काही नाही, सहज पाहिजे डाटा म्हणून, बाकी काही. चव्हाण मॅडम तारीख सांगितली तुम्ही? अरे सॉरी, माईकच बंद होता. मी सांगते आपली इथे 3 वेळा माईक बंद होता. 25/3/67 टायमिंग. आलं लक्षात? बर, आता चव्हाण मॅडम अभिप्राय द्या. कुबल मॅडम सांगतील. तर मी थोडस खूपच सुंदर झाला क्लास द्रष्टांत कुंडलीचा. कसं भावंडांच्या बाबतीमध्ये कसं बघायचं आणि किती तत्वानुसार कसं पाहायचं, आणि त्याच्यात तुम्ही सूत्र पण सांगितली की कुठल्या लग्नाला कुठली व्यक्ती घरात असेल. तर सगळं नॉलेजेबल होतं आणि खूप छान झालं सर क्लास. एकदम छान, सुंदर. केंद्र आणि त्रिकोणातले ग्रह जे आहेत ना मॅडम, बघा पुन्हा सांगतो, केंद्रातले ग्रह. जेव्हा 2 राशी येतात ना, त्याला मिथुन कन्येचा विचार करायचा, ऋषभ तुळेचा विचार करायचा. कळलं का? ऋषभेच्या मध्ये तुळेचा पण विचार केला, जरी तो षडाष्टक असेल तरी तो प्रीती षडाष्टक आहे. कळलं? मीनेला तुम्हाला वृश्चिक आणि कर्केचा विचार करायचा आहे आणि धनुचा पण करायचा आहे. मीन राशी जर असेल तर वृश्चिक आणि धनु आणि कर्क, मीन याचा विचार करायचा. म्हणजे केंद्रातले सगळे ग्रह तुमच्या घरात असतात. हो. सिंहला 2, 5, 8 असतात. येस, सिंहला तर 2, 5, 8, 11 मध्ये आहेच आहे, त्यात वादच नाही. सर, पण त्यांचे विचार एकमेकांशी जुळतील असं नाही, पण घरात त्या व्यक्ती असतील, कारण केंद्रातले आहेत म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. केंद्रातले लोक एकमेकाच्या हमरी-दुमरीमध्ये असतात. हा, तेच म्हणलं. कळलं का? घरात असले तरी सुद्धा. हो, बरोबर. बघा, परत सांगतो तुम्हाला की प्रत्येक ग्रहाला असं वाटतं की मी अंमलबजावणी करेन, प्रत्येक राशीला असं वाटतं की माझी अंमलबजावणी असावी. त्याच्यामध्ये काही लोक समजदार असतात, ते म्हणतात कर न, मला काय जात आहे.
जसं तुम्ही बघता की एखादा झेंडा घेऊन पुढे पुढे कोण चाले. हो उदाहरणार्थ असं आहे की गांधीजींना लोकांनी स्वीकारलं कारण लग्न तूळ होतं, रास कर्क होती आणि लग्नी मंगळ होता आणि चंद्र राहूयुक्त होता आणि तो दशमात होता. त्याच्यामुळे त्यांना स्वीकारलं गेलं. शेवटी नेतृत्व त्यांच्याकडे आलं की नाही? हो आलं की नाही भारताचं नेतृत्व? हो आलं ना. असंच आहे. बरं जरा हळदणकर मॅडम बोला, तुम्हाला काय बोलायचंय? आता निघायचंय. 2 मिनिटं बोलते कारण गीता मॅडमने आता सांगितलेलंच आहे आणि कोबल मॅडम पण खूप चांगलं नंतर सांगतात, पण आता सवय झाली आहे म्हणून थोडंसं बोलते. आजची कुंडली तर आहे, आवाज येतो? हा येतो. आजची कुंडली ही सुरुवात झाल्यावरच मला तरी स्वतःला थोडी क्लिष्ट वाटली. समजेल की नाही असं टेन्शन आलं, पण हळूहळू कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या. थोडं पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट दोन्ही याच्यावर केलं तर ती कुंडली जास्त चांगली समजेल. पण अतिशय महत्वाचा असा हा विषय होता, कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सगळ्यात जवळचं कोण भावंड आणि त्या भावंडांच्या बाबतीत आपल्याला जर काही गोष्टींचा उलगडा झाला नाही तर मनामध्ये सारखी खंत वाटत राहते की मी माझ्या परीने व्यवस्थित वागते पण ह्या भावंड आपल्याला का समजून घेत नाही. त्याचं उत्तर आज तुम्ही दिलेलं आहे ते देशकांड कुंडलीच्या आधारे. आणि एकाला 1, 2, 3, 4 भावंड जरी असली तरी ती भावंड आपण कशी बघायची 3, 5, 7 या क्रमाने सांगितलं, त्यामुळे ते एक सुकर झालं. आणि दुसरी पद्धतही जी सांगितली ती सुद्धा खूप अपील करण्यासारखी आहे की जर आपल्याला नावं माहिती आहेत, राशी माहिती आहे, तर राशीच्या अक्षरावरून लग्न धरायचं आणि त्याप्रमाणे करायचं. त्यानंतर उदित लग्न हे सुद्धा धरून आपल्याला भावंडांचं प्रॉब्लेम्स घेऊन करता येतात, म्हणजे प्रॉब्लेम त्याचे सोडवता येतात. बाकी लग्न कुंडलीमध्ये ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच पद्धतीने देशकांड कुंडली उपलब्ध करून घेऊन भावंडांचे प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने घेऊ शकतो. अशी भावंडांच्या समस्यांवर आणि आपल्या मनातल्या समस्यांवर उत्तरं देणारी अशी आजची हे होती. नव्याने समजलेलं म्हणजे वृश्चिक आणि मेष राशी यांचं भावंडांशी पटत नाही. ही नेहमीची सामाजिक किंवा कौटुंबिक येणारी नेहमीची अडचण आहे. पण त्याचं उत्तर आजच्या ह्याच्यात मिळालं की हा एक नियम आहे की वृश्चिक राशीचं भावंडांशी पटणार नाही किंवा मेष राशीचं भावंडां म्हणजे पटणार नाही इन द सेन्स त्यांची तत्व विचारधारा हीच वेगळी असते, त्यामुळे जमवून घेतलं जात नाही. त्यानंतर अगदी महत्वाचा विषय कळला की कधी पटतं तर दोघांची तत्व एक असतील तर. अर्थात आपण लग्नाच्या कुंडल्या जमवताना तत्वाचा विचार करतच होतो, तर त्याच बेसवर हा करायला हवा होता. पण बऱ्याच वेळा अशी सवय होते की चमच्याने एकदा खायची सवय झाली की तुम्ही सांगेपर्यंत ते आम्ही त्या चाकोरीमध्ये बसवत नाही. तर हाही एक हे खूप चांगला झाला. आणखी एक मला असं म्हणावंसं वाटतं की आपण मारक ग्रह तुळेच्या बाबतीत आपण बघितलं होतं की तुळेच्या धनस्थानातला आणि सप्तम स्थानातला हा मारक ग्रह जर लग्नात असेल तर त्या तुळ राशीला झोडपून काढतो. तर तसं इथे तुम्ही अग्नितत्व, पृथ्वी तत्व याची आणखी जोड देऊन ही कन्सेप्ट आणखी जास्त चांगली क्लिअर झाली. तेव्हा आणि नंतर बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्यात की कर्क राशी बरोबर कोणकोणत्या गोष्टी आल्या, केंद्रातल्या राशींबरोबर कोणकोणत्या राशी आल्या तर त्यांचं जमू शकतं किंवा एकाच ह्याच्यामध्ये कोणत्या राशी एका कुटुंबामध्ये येऊ शकतात. ही अतिशय महत्वपूर्ण माहिती आजच्या देशकांडच्या निमित्ताने झालेली आहे. तेव्हा सगळ्या माहितीसाठी आणि उत्तम अशा आजच्या लेक्चरसाठी सर धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. बर कुबल मॅडम बोला. आता बोलते काय बोलणार, सगळं छान सांगितलंय दोन्ही मॅडमनी. तरी सुद्धा सर तुम्हाला नमस्कार, चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. बोला. आवाज गेला. हा आवाज गेला, काहीच नाही ऐकू आलं का? परत बोलू? हा ऐकू. हा ठीक आहे. तर आज सर आपण ह्या देशकांड कुंडली म्हणजे षोडश वर्गामध्ये ही कुंडली घेतली तर ही आपल्या भावंडांच्या संदर्भात बघायला हवी हे पण सांगितलं. सुरुवात छान झाली. ते देशकांड कसा काढायचा
ते पण तुम्ही सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर एक 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 असं काय स्थान घेत घेत म्हणजे भावाचं धनस्थान कसं बघायचं, तिसरं शेजारी कसे बघायचे, सुखस्थान कसं बघायचं, त्याची संतती किंवा शिक्षण किंवा त्याचे फ्रेंड सर्कल पण कसं बघायचं, षष्टम स्थानातून त्याची नोकरी, सप्तमातून त्याचं म्हणजे पत्नीचं स्थान किंवा त्याचे भागीदारी करायची असेल, भागीदारीत व्यवसाय तर ते पण कसं बघायचं सांगितलं. अष्टम स्थान, नवम सगळे स्थान तुम्ही 12व्या स्थानापर्यंत अतिशय म्हणजे सखोल पद्धतीने खूप छान क्लिअर केले. आणि मध्ये आपल्याला जोगळेकर सरांनी ते विचारलं ना, ते भाऊ मिसिंग असेल तर ते पण म्हणजे आम्हाला छान, कारण जातकाचे आपल्याला कसे पण प्रश्न येऊ शकतात ना, तर ते पण तुम्ही छान सांगितलं. चतुर्थाचा स्वामी म्हणजे व्ययात गेला आणि परत तो व्ययात कोणाबरोबर आहे, राहू सारखा असेल म्हणजे ग्रहाबरोबर तर म्हणजे मिळण्याची शक्यता कमीच आहे. आणि गुरु असेल तर आशा ठेवा. म्हणजे अतिशय मला इतकं छान नाही सर येत करता, पण माझ्याकडे शब्दच नाही. तुम्ही आम्हाला काय देत आहात, माय गॉड. म्हणजे अगदी माझ्याकडे शब्दच नाही, मला सांगताना सुद्धा असं म्हणजे थरथर होते मी अक्षरशः. पण अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. मी सगळ्यांच्या तर्फे तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो, अगदी आमचं सुद्धा आयुष्य लाभो. आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना इतकं देता नाही हे म्हणजे हे ऋणातनं ह्याने आम्ही जन्मोजन्मी नाही सर हे होऊ शकत. पण तरी परत परत मी सांगते, जसं तुम्ही करता, जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी कोणाकडनंही एकही पैसा न घेता त्यांना देण्याचा प्रयत्न करेल, जर कोणाला आवश्यकता असेल तर, जे मला कळालं त्या पद्धतीने. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. कसं आहे मॅडम, तुम्हाला सांगतो मी की आपण आता जेमिनीकडे पण प्रवास करणार आहोत. होय. तर मी तुम्हाला सांगतो की जेमिनीमध्ये अशी पद्धती आहे, एक तर जी रास असेल, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कर्क आणि सिंह राशीच्या तत्वामध्ये ज्या लोकांचं लग्न असेल, जन्माला आले असतील, त्यांना एक ना एक दिवस असा प्रसंग येतो की असं वाटतं की घर सोडून बाहेर निघून जावं. हे ठरलेले नियम आहेत. मेष राशीच्या याच्यामध्ये आणि वृश्चिकेच्या याच्यामध्ये घर सोडून जाणं हा विचार कायम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी कायम नाही, कधी ना कधीतरी येतो, प्रसंग येतो तसा. आणि बऱ्याच वेळेला ते लोक आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, असाही भाग आहे. तर हे सगळे नियम जे आहेत ते आपल्या माझे नाही आहेत, हे पूर्वाचार्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही अजून एकच मिनिट बोला तुम्ही बोला नाही तर अगोदर बोला ना. आणि काय गमत आहे की आपण पूर्ण शास्त्र ग्रहण न केल्यामुळे आपल्याला पलीकडच्या शास्त्राची मांडणी माहिती नाहीये, फलादेश माहिती नाहीये. ठीक आहे, चला थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चव्हाण मॅडम, बाकी काय? सर आता पुढचं काय इंटरेस्टिंग आहे एकदम सगळं. काय इंटरेस्टिंग आहे? देशकाळ अजून घेणार आहे काय? पुढचे घेतो काय, आता मला काही काम धंदा आहेच नाही, काम करूया आता. पैसे मिळतातच आहेत. सगळे मिळतात मॅडम. काय माहितीये का की आता काय सांगायचं, जाहीर सांगू शकत नाही, कळलं का? तर बघा, कुठूनही काही कर्म अशी असतात ना जी आपण चांगली करतो तर दुसऱ्या बाजूने देव आपल्याला बरोबर देतो. नक्की फुकट जात नाही, कुठले कर्म ठेवत नाही, फुकट ठेवत नाही. म्हणून कधी विचारच करायचा नाही की काय फायदा होईल नाही होईल, याचा विचारच करायचा नाही. परमेश्वर बरोबर दुसऱ्या बाजूने सगळीकडनं देणार, मदत करणार. खरंय. मला काय 100% खरंय मॅडम आणि सर. हो, आपण विचारच नाही करायचा, फक्त कर्म करत जायची चांगली. 2023 माझ्यासाठी आर्थिक दृष्ट्या अतिशय चांगला कालावधी होता, मला काही प्रॉब्लेम आला नाही. सर दशमातली रास तुमची ऍक्टिव्ह झाली ना, वृषभ आली ना जवळ. ठीक आहे. एनिवे धन्यवाद मॅडम, तुमच्या परवानगीने मी आता मीटिंग एंड करतो. असे येत राहा, शिकत राहा. ऑल द बेस्ट. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद सर.